तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद असो. मान परमेश्वराची कृपा आगार दिला की हा सुंदर अवसर देवाने आपल्या आयुष्याला लाभू दिला. म्हणून देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊ. सर्वजण डोळे बंद करतील. आपण प्रार्थना करू. हालेलुया 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 हालेलुया. स्तोत्रम 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 स्तोत्रम. हालेलुया 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 हालेलुया. हे पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश व पृथ्वीचा उत्पन्न करण्याच्या तुझ्या मान महिमा गौरव असो. माझ्या प्रभू माझ्या देवा माझ्या राजा कृपावान परमेश्वरा, तू कृपा केलीस, दया केलीस, अनुग्रह केलास. गेला हप्ताभराच्या डोळ्यातल्या वालीप्रमाणे आम्हाला लेकरांचा सांभाळ केलास. तुझ्या चरणाजवळ येण्याचा मौका दिलास. म्हणून राजा मी तुला करोडो करोडो धन्यवाद. सर्व शक्तिमान प्रभू परमेश्वरा, लायकी नाही, पात्र नाही प्रभू परमेश्वरा, परंतु राजा तुझी शुद्ध कृपा की आम्हा पामरावर तू दया केलीस, कृपा केलीस आणि या जिवंताच्या भूमीवर तू जिंदा ठेवलंस आणि विशेष करूनच्या पापी ओठाकडनं तुझी स्तुती आराधना करून घेतायस. म्हणून राजा मी तुला धन्यवाद देतो माझ्या देवा. हे सर्व शक्तिमान प्रभू परमेश्वरा, तू म्हटलास अवधूत आलेला तुम्ही सर्व मजकडे या म्हणजे मी तुम्हाला जीवनी झाल्याचं पाणी देईन. माझ्या पवित्र प्रभू तुझ्या चरणाजवळ आम्ही आलो परमेश्वरा, कारण तू बोलतोस मी काल आज युगानुयुग एक सारखा परमेश्वर आहे. मी न बदलणारा परमेश्वर आहे. प्रभू परमेश्वरा, खरोखर महान परमेश्वरा, हा न बदलणारा परमेश्वर, हा हमेशा ज्याचा आम्ही पाहणार आहोत. बाबा तुला विनंती करतो आणि प्रार्थना करतो, बस पाप्याच्या ओठाला राजा तू स्पर्श कर माझ्या देवा, कारण तुझं वचन सांगतंय मोशे म्हटला प्रभू जर होटाचा मनुष्य मी काय बोलणार, बस तू बोलणार तू नाही, तुझ्या नाही वास करणार तुझ्या बापाचा आत्मा भाग. माझा पिता एकच आहे परमेश्वर, राज्यात तुला विनंती करतो माझा जीवात्मा प्राण शरीर मी तुझ्या हातात सोबत होय. तुझी महिमा तुझा करू तुम्हाला पापाच्या जीवनातून करून घेतोयस. त्याबद्दल तुला दुसऱ्याच्या परमेश्वरा तुला लाखला. गेल्या आठवड्यामध्ये 21 तारखेला मेरोडमध्ये मीटिंग झाली परमेश्वरा. हे बाप्पा तू कृपा केलीस, तुझा चिन्ह आणि आवाज आमच्यामध्ये हात समायला प्रगट करतोस आणि मग तुला मी धन्यवाद देतो, कारण बायबल सांगते दुलांच्या जीवनात दोन्ही काम असतील. हेलिंग विथ गॉस्पल राज्य आज याच वचन आम्ही या भूमीवर जीवन असताना प्रीचिंग करतोय आणि म्हणून राजा जे काम तू दोन केलेस तेच काम तू आम्ही पाप्यांच्या जीवनात दिलेस. त्याबद्दल तुला करोडो करोडो, कारण तू बोललास का दुलांच्या जीवनात अजून अद्भुत चमत्कार घडेल आणि जो माझ्यावर विश्वास ठेवील तो माझ्यापेक्षा बळकट काम करेल. माझ्या पवित्र प्रभू तुला लाखो लाख धन्यवाद. बस बापाची लायकी नाही, पात्र नाही परमेश्वरा, परंतु हर एक समायला जो मेसेज प्रीच होतोय त्या ठिकाणी तुझा चिन्ह तू प्रूफ करतोयस. तर दोषाबरोबर मेसेज विथ चिन्ह तुझं होतं आणि ते काम तांबड्या समुद्रात डुबावून तू करून दिलंस. तो सुद्धा आज पीचे लॉर्ड तुला विनंती करतो, तुझ्या महिमा करतो प्रभू की बस पामरावर हेल्प कर, कृपा कर. या हप्त्यात जे काही मीटिंग होत आळू फॅमिलीमध्ये, येळीमध्ये, पाथर्डीमध्ये, नगरमध्ये 3 मीटिंग आहेत परमेश्वरा. त्याच्या सर्व मीटिंग तू ब्लेसिंग, सगळ्यांची मीटिंग ब्लेसिंग कर. जे उद्या सकाळी माझा प्रयाण होणार आहे बाप्पा, त्या गाडी जाणं होईल प्रभू, ते मार्ग तू मोकळे कर. तुझ्या नावाचा गौरव आणि महिमा करण्यासाठी मी विनंती करतो. जे वेळेच्या सर्वांसाठी तू साक्षर राहायच्या हप्ताभराच्या सर्व प्रोग्राम तू आशीर्वादित कर. आम्हा पामरावर तू रेड करतोस, कृपा करतोस. राजा आमची काय नाही पात्रता नाही परमेश्वरा, आम्ही टाकलेलो फेकलेलो कोणाच्या पायाची धूळ मातीने क्रीडा मोकळा आहे परमेश्वरा. परंतु राजा तू दया केलीस, कृपा केलीस आणि आजच्या जीवनाच्या बंधू आम्हाला निरोगी आयुष्य जीवन दिलंस आणि विशेष करून तुझ्या चरणाजवळ घेतलंस राजा. याबद्दल तुला करोडो करोडो धन्यवाद. सैतान टाकलाय प्रभू, तुला विनंती करतो तुझा आशीर्वादाचा हात आमच्या शिरावून तू काढून घेऊ नकोस राजा. तुला विनंती करतो आणि प्रार्थना करतो, कारण तुझी दया आमच्यासाठी रोज नवीन आणि नवीन होत आहे. आणि मग तुला विनंती आणि प्रार्थना करतो माझ्या पापावर असाच राहील तुझ्या अंगणापर्यंत ठेवण्यासाठी मी विनंती करतो. या बस त्या ठिकाणी माझ्या सर्व बहीण भावंड सर्वांना मी तुझ्या हातात सोबत, जे उल्हासनगर मंडळी, येळीची मंडळी, पाथर्डी मंडळी, माणिकदेवडी मंडळी, परमेश्वरा सावळा मंडळी मी तुझ्या हातात समर्पण करतो. नगरमध्ये जे एक दिवस तू बाहेर काढायला लागलास परमेश्वरा, त्याबद्दल दत्तराजा पाथर्डी फॅमिलीची मी आठवण करतो प्रभू. त्याने मेसेज पास होऊ दे राजा, त्यांचं मन खोल परमेश्वरा आणि तुझा महिमा तुझा करतो. आणि फॅमिली देखील मी तुझ्या हातात समर्पण करतोय. अगर तुझी इच्छा असेल 2 तारखेला श्रीरामपूरची मीटिंग ब्लेसिंग तो तुझ्या हातात समर्पण करतो. अनुग्रह कर, दया कर, तुझा महिमा तुझा करू. कारण तू म्हणतोस माझी मेंढर माझी वनेतील ती माझ्या मागे येतील, ते परक्याच्या मागे कधी जाणार नाही. मी त्यांचं नाव घेऊन त्यांना बोलवत आहे प्रभू. तू म्हणला त्या कल्पात नाही अशी मेंढर माझी विखुरली ती मला एकत्रित करायची प्रभू. या पामरावर हेल्प कर आणि जे तुझे मेंढर विखुरले असतील येशूच्या नावात तू ते एकत्रित कर माझ्या देवा. तुझ्या नावाच्या महिमेसाठी तू बस पामराचा उपयोग करून घे. अनुग्रह कर, दया कर. आजची आराधना आरंभापासून शेवटपर्यंत तुझ्या सोबत जे गीत होईल, जो संदेश होईल, सर्व काही तुझ्या महिमेसाठी करून घे. आजचे लेकर एक दिवस उपवासात परमेश्वरा अशा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर, अनुग्रह कर, दया कर. प्रत्येकाच्या जीवनात शांती समाधान दे.
ज्या लेकराचा ज्या बंचा वाढदिवस आहे प्रभू, त्या बंच्या जीवनात अनेक वाढदिवस होऊ दे आणि त्या जीवनात तुझा महिमा तुझा प्रभू अनुग्रह कर, दया कर फक्त पूर्ण फॅमिली मी तुझ्या हातात सोडतो. आशीर्वादित कर. हप्ता भराच्या पुढे तू आशीर्वादित कर. की तुमची वेळ घटका आणि समजू शकतो प्रार्थना धन्य तू तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो. आमेन. डिग्री करस पत्र 13वा अध्याय आणि 5 ते 8 वचन. तुमची वर्तणूक द्रव्याच्या लोभावाचून असावी. तुमच्या जवळ असतील तेवढ्या वस्तूंनी तुम्ही तृप्त असावे, कारण त्याने असे म्हटले आहे की मी तुला सोडणारच नाही व तुला टाकणारच नाही. तर आपण धैर्याने म्हणावे की प्रभू मला सहाय्य करणारा आहे, मी भिणार नाही. माणूस माझे काय करणार? जे तुमचे पुढारी आहेत, ज्यांनी देवाचे वचन तुम्हाला सांगितले, त्यांची आठवण करा. त्यांच्या वर्तणुकीचा परिणाम लक्षात आणून त्याच्या विश्वासाने अनुकरण करा. येशू ख्रिस्त काल व आज व सर्व काल सारखाच आहे. आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद असतो. ख्रिस्तात माझ्या बहिणी आणि भावांनो, आज या भूमीवर पुऱ्या जगात किती बॅड कंडिशन तुम्ही डोळ्याने पाहतात, कानाने ऐकत आहात. पण तो दयेचा धनी प्रभू येशू ख्रिस्त याला धन्यवाद असो की आज या जिवंताच्या भूमीवर त्याने आम्हाला डोळ्याच्या बाजूप्रमाणे सांभाळलं, निरोगी जीवन दिलं आणि आज त्याच्या वचनाचा मन्ना खाण्याचा मौका त्याने आमच्या आयुष्याला लागू दिला. म्हणून त्या देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊ. आज कित्येक लोक हे धरती जग सोडून गेलेले आहेत, परंतु त्याची शुद्ध कृपा की आज त्याने त्याच्या चरणाजवळ आम्हाला घेतलं. कारण स्वर्ग माझं सिंहासन, पृथ्वी माझं पादास्तन, तुम्ही कसं माझ्यासाठी मंदिर बांधता. आपली काय लायकी पात्रता नाही, परंतु आज जिवंताच्या भूमीवर त्याने त्याच्या नावाचा महिमा करण्यासाठी आपला जिंदा ठेवलं. तर आपण ह्या आयुष्यामध्ये आज जगू प्रभूसाठी आणि मरू प्रभूसाठी. आज जर आम्ही जर हा करार आमच्या ख्रिस्ताशी करतो, तर माझ्या भावांनो आणि माझ्या बहिणींनो, तुम्ही मरण जिंकणार. पण जर आज फक्त शरीरांमध्ये काहीतरी कमवण्यासाठी, काहीतरी धन मिळवण्यासाठी, काहीतरी खायला मिळतं म्हणून जगण्यासाठी जर आम्ही जिवंत राहत असतो, तर आमच्यासारखा लाचारी ख्रिश्चन सुद्धा कोणी नसेल. कारण जर आज आम्हाला सत्य कळतं आणि आम्ही सत्याकडे जर पाठ फिरून जगाच्या गोष्टीमध्ये आनंद मिळत असतो, तर आमच्यासारखा लाचारी ख्रिश्चन कोणीच नसेल. मी पुन्हा एक शब्द वापरतो का? कारण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी काल आज आणि युगानुयुग म्हणजे 1000 वर्षामध्ये तो आम्हाला बोलवत आहे. प्रभू कृपा करेल तर हा मेसेज संपल्यानंतर 1000 वर्षात आम्ही राज कसा करू शकतो हा मेसेज आम्ही पाहणार आहोत. कारण आज आमच्यासाठी फक्त प्रभूची दया आमच्यासाठी हवी. आम्हाला जगाचं ज्ञान नकोय, जगाचा मोठेपण नकोय, तर आम्हाला लीन नम्र व सौम्य आत्मा असावा का जो जेव्हाच्या दृष्टीने अनमोल असणार आहे. आज त्या आत्म्याच्या प्रेरणे आम्ही चालावं, ताकी आम्ही त्या 1000 राज्यामध्ये प्रवेश करू शकतो. युगानुयुग म्हणजे त्याच्या राज्याचा अंत नाही का जे 1000 वर्ष राज्य उपयोग करणार, त्यानंतर आम्ही त्याच्या जीवनात आम्ही प्रवेश करणार. हे वचन आज मी तुमच्याकडे पेश करणार. कारण प्रभूची कृपा आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. कारण आज बायबल सांगते बरेचसे लोक आज पोटासाठी सेवा करतात. गेल्या हप्त्याचीच गवई मी तुम्हाला सांगितली नगरमध्ये आमच्या की एका बारक्या मुलाला प्रेर करायची म्हणून पालक म्हणतो मी घरात नाही, 100 रुपये एका मुला मागे लागतील. बायबल काय सांगते? आजचा दिवस आहे ना, त्याची काळजी त्या दिवसालाच करावी लागणार आहे. तुम्हाला काय खाऊ घालायचंय, काय झोपवायचंय, काय करायचंय, त्या दिवसाला त्याची चिंता असणार हे लक्षात ठेवा. पण जर आज आम्ही पोट भरण्यासाठी कुठल्या बायबलचा इस्तेमाल करत असतो, तर आमच्यासारखा लाचार ख्रिश्चन कुणीच नसेल. मी स्पष्ट बोलतो 3 वेळा. का? कारण प्रभू आज आमच्यासाठी स्वर्गीय आकाश कपाट करून भरपूर देतो. आणि म्हणून तो शिष्याला म्हणतो, पहिला स्वर्गाचं राज्य शोधा, भूमीचे सर्व वैभव तुमच्याकडे येतील. पण ज्यावेळेस आम्ही स्वर्गाचे राज्य विकतो आणि भूमीच्या राज्यापोटी जीवन जगतो, तर आमच्यासारखा मूर्ख हा कुणी नसेल. आणि म्हणून आज आम्ही आमचं जीवन बघावं. काय बायबल सांगते, पाऊलच आम्हाला काय शिकवत आहे, पुन्हा वचनाचा बायबल काय शिकवतो? तुमची वर्तणूक द्रव्याच्या लोभावाचून असावी. स्पष्ट सांगितलंय, द्रव्याच्या लोभावातून असावी. आणि आज तर आमच्या डोक्यात फक्त द्रव्याचा लोभ भरलेला आहे. सिमोन जादूगर की जे वस्त्र नसलेला मनुष्य, हा मेसेज मी प्रीच केलेला आहे. लग्नाचं वस्त्र न घातला मनुष्य हा सिमोन जादूगर का जेव्हा त्या ठिकाणी पावलाकडून महान चमत्कार झाले त्यांनी पाहिले, त्यांनी काय केला? प्रभूवर विश्वास केलाय, पण मन त्याचं करप्टेड होतं. हे लक्षात ठेवा. प्रभू शरीर नाही पाहत, प्रभू अंतःकरण पाहतोय. ज्यावेळेस प्रभू येशूने त्याने बप्तिस्मा घेतला, परंतु पवित्र आत्मा मिळाला नाही, कारण त्याचं मन जगाच्या गोष्टीवर होतं. आणि जेव्हा तिथे पेत्र येऊन आले, त्यांनी प्रीचिंग केली, तिथे लोकांना
काय घेऊन आला? पैशाच्या पिशव्या, रूप, सोनं, नाणं, आणि काय म्हटलं की बाबांनो हे घ्या आणि मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला माझं दान मिळेल असा अभिषेक तुम्ही मला करा. पेत्र म्हणतो तुझ्या रुपयाबरोबर तुझ्या सोन्याबरोबर तुझा नाश होऊ. काय म्हणला? रुपया सोन्याबरोबर तुझा नाश होऊ का? देवासाठी तुझा हृदय उत्तम नाही. प्रभू येशू मसीह आमचं हृदय मागितलंय आणि म्हणून पौलुस आम्हाला शिकवतोय की तुमची सेवा, तुमचं कार्य द्रव्या लोभाविरहित असावं. जर द्रव्याच्या लोभाच्या मागे मी गेलो तर कित्येकांचा नाश झाला. फॉर एक्झाम्पल मी हमेशा बायबलमधून टीचिंग करत असतो. यहूदा इस्कारियत, बायबल सांगतं त्याला अभिषेक प्रभूनेच केला होता. तो आमच्यासारखा सेवेत गणला होता. पवित्र आत्म्याने त्याने सेवा केली होती. परंतु ज्यावेळेस पैशाचा लोभ सुटला आणि म्हणून आजचे भजन गाणारे गातात एकाएकी यहूदा फसला कसा. एकाएकी फसत नाही भाऊ कुणी, हे फक्त तोतांड चाललंय. मोह कशाचा सुटलाय? त्याला मोह पैशाचा सुटला आणि पैशाच्या मोहासाठी त्याने काय केलं? देवाला विकलं. आज तुम्ही आणि मी काय करतोय? जर सत्य वचन माझ्याकडे आलंय, प्रॉफिट मेसेज माझ्याकडे आलाय, तो मेसेज स्वीकारून मी शरीराच्या लालसेपोटी घरी जमान करतोय का फक्त वचन फॉलो करतोय? कोणी पवित्र नाही, कोणी धार्मिक नाहीये, पण जसा जसा मला कळेल तसं माझं जीवन परिवर्तित व्हावं. की जसं बी आम्ही भूमीमध्ये पेरतोय, बी भूमी टाकल्यानंतर त्याचा कोंब येतो, त्याचं झाड होतं आणि झाडाला फळ येते. एकाएकी फळ येत नाही. सेम कंडिशन. जर पवित्र आत्म्याचा अभिषेक मिळाले तर माझी वर्तणूक कशी आहे? दुनियाकडे हे दोन डोळे मी टक 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 बघतो. याच्या घरात कोण गेला, याच्याकडे कोण आलं, याच्याकडे कोण बघतोय, त्याच्याकडे कोण बघतोय. तेच दोन डोळे तुमच्या अंतःकरणात टाका. माझं अंतःकरण प्रभूसाठी आहे का दुनियासाठी आहे? आणि म्हणून पौलुस पहिला पॉइंट शिकवतोय की तुमची सेवा, तुमची वर्तणूक द्रव्य लोभाविरहित असावी. नेक्स्ट पुढे. तुमच्या जवळ असतील तेवढ्या वस्तूंनी तुम्ही तृप्त असावे, कारण त्याने असे म्हटले आहे की मी तुला सोडणारच नाही. मी तुला सोडणारच. मस्त वापरलंय, सोडणारच नाही. आणि मग मला तुम्ही सांगा, जोपर्यंत आई वडील मुला बाळासंख्या असतात त्यांना काय उन्हात असतं का? का आई वडील सांगते. पण ज्या दिवशी आई वडील नसतात तेव्हा जीवनात उन्हाळा भासतो. बरोबर आहे? सेम कंडिशन. आणि ज्या दिवशी ख्रिस्ता जीवनात नसेल ना, करोडपती असू दे तो भिकारपती बनणार. चॅलेंज करून सांगतो. का? काय कारण? कारण सर्व सामर्थ्यवान देव आमच्या आयुष्यात पाहिजे. आणि म्हणून माझ्या सेवेत मी दोन पॉइंट लोकांना विचारत असतो. पहिला पॉइंट, तुला सृष्टी केलेला पाहिजे का? दुसरा पॉइंट, सृष्टी करणारा पाहिजे. हे तुम्ही तुमचं ठरवायचंय. सृष्टी केलेलं पाहिजे का सृष्टी करता पाहिजे? जर सृष्टी केलेलं पाहिजे तर बायबल सांगतं जगात जे आहे त्या सर्वांचा. पण जर सृष्टी करता तुला मिळाला तर जिथं पाय ठेवशील तिथं तू सृष्टी करशील. तो गुलाची चिन्ह आहे. कारण त्याने दुल्हनला प्रॉमिस केलंय. दुल्हनला प्रॉमिस केलंय का माझ्यापेक्षाही मोठे मोठे काम करतील. आपण म्हणतो माझ्या ताशी दारात आहे, माझ्या ताशी ऐकत आहे, मी पाय ठेवली तिथं पाणी काढील. तिथलं पाणी लांब पडून जाते. पाणी निघायच्या नावाने बम बम. फक्त फुगीर पाण्याच्या वाटा. आज आम्हाला ते नकोय. आज आमचा परमेश्वर न बदलणारा परमेश्वर. जर तो न बदलणारा परमेश्वर आहे आणि मी जर सांगण्यासारखं बदलत असेल तर जगाच्या नाशावरून माझा काय होणार? नाश होणार. कारण तो म्हणतो पुढे वचन, कारण त्याने असे म्हटले आहे की मी तुला सोडणारच नाही व तुला टाकणारच नाही. तर आपण धैर्याने म्हणावे की प्रभू मला सहाय्य करणारा आहे. प्रभू मला सहाय्य करणारा आहे, मी भिणार नाही. स्पष्टपणे सांगितलं, प्रभू मला सहाय्य करणारा, मी भिणार नाही. माणूस माझे काय करणार? मनुष्य माझं काय करणार? मनुष्याने मी मनुष्याची आज धरून जीवन जगतोय आणि बायबल तर सांगतंय जो मनुष्याचा उदो करी तो मनुष्य शापित. बायबल सांगतंय आजकालचे विश्वासणारे आमचा पळकलंय भारी ना आमचा पळकलंय भारी. अरे वचन सोडून कोणीही भारी नाही. बालक स्वर्गातून नाही पडला. पोट्यांचा दैवत नाशांचा शेवट आणि निर्लज्जपणाचा शिरोभूषण झालाय. का? काही करा सिस्टर, तिकडे नाचा, ब्रेक डान्स करा. दान मिळालंय. कोणतं दान मिळालंय हो? फुलपीठवर नाचायला सांगितलंय का? फुलपीठ मध्ये इवळायचं सांगितलंय का? पवित्र शास्त्र सांगताय संदेशाच्या आत्मे संदेशाच्या स्वाधीन असतात. आज अव्यस्त मागून माजवणारे नाहीयेत, लोकांना त्रास देणारे नाहीयेत. आज फक्त किंकाळणं आणि इवळणं चाललंय. इवळणं कुठं चालतंय? किंकाळणं कुठं चालतं बायबल मध्ये?
नरकात. गॉड ब्लेस यू. याद रखना, आज आम्हाला वचनरूपी जीवन जगायचंय. कारण बायबल सांगतात जेव्हा एलिया गुहेमध्ये बसलाय, दुपारच्या टायमाला गडगडाट झाला, अग्नी चमकल्या, परंतु त्याला दर्शन झालं. पण संध्याकाळच्या सभाला शांत समय झाला, सुळकाचा वारा सुटला. प्रभू येशू मसीहने एलियाला दर्शन दिलं. दास पण जीवन. तो प्रभू संध्याकाळचा समय झालाय. आदाम, आदाम तू कुठेस? प्रभू तुझा शब्द मी ऐकला. तेव्हा झाडाच्या संध्याकाळच्या समयाला शांत सुळक्याचा वारा. सुळक्याचा वारा आपण म्हणतो अरे किती गार, एकदम शांत गार. त्या प्रभूचं आगमन असतं. हाच लोक किंकाळणं, ओरडणं, काय काय नाटक चालले. तो परमेश्वर बदलणारा नाही. तो काल, आज आणि युगानुयुग असा एकसारखा परमेश्वर आहे. आज आम्ही क्षणोक्षणाला बदलत आहोत. आज आम्ही आमचं जीवन त्यागीमय करावं आणि आमच्या देवाला आवडणारं जीवन जगावं. पुढे विचारायचं. जे तुमचे पुढारी आहेत, हा. ज्यांनी देवाचे वचन तुम्हाला सांगितले, हा. त्यांची आठवण करा. बायबल सांगतं जे देवाच्या पुढारी आहे, ज्यांनी देवाचं वचन तुम्हाला सांगितलं आहे, त्यांची आठवण करा. त्यांच्या वर्तणुकीचा परिणाम लक्षात आणून हा. त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा. हा. त्यांनी जे प्रीचिंग केलं, जो उपदेश तुम्हाला दिलाय, तो ऍज पर बायबल त्याने आहे का? आहे ना? तर त्यांच्या वर्तणुकीचं अनुकरण करा. आज आम्ही काय करतो? बाळक आला का धार्मिकता, मग एकदम गरीब, नम्र, पैसा नाही, सोनं नाणं नाही, काही नाही, का चर्चमध्ये जायचे? एकदम फाटलेली साडी किंवा फाटलेले कपडे. आणि जर सकाळी चर्च झालंय आणि संध्याकाळी बर्थडे, किंवा सकाळी चर्च झालंय संध्याकाळी लग्न नाही, मग पोळ्याचा बैल साजला. बाळक चर्चमध्ये म्हणतो आमच्या चर्चमध्ये सोनं चालत नाही, बरोबर? मग चर्च मधून बाहेर निघाल्यानंतर सोनं घाला नाचा, का देव पाहत नाही काय? अरे पवित्र शास्त्र सांगतात कुठे असू तू, निस्ता उठता बसता, शेतात बंगल्यात घरात कुठे असू दे, प्रभू तुला पाहतोय. आणि त्याची कृपा आज या चिंताभूमीवर आम्हाला त्यांनी चिंता ठेवलं. ब्रदर, काय आमची धार्मिकता आहे? काय आमची धार्मिकता? आम्ही चिंता राहू शकतोय, त्याची शुद्ध कृपा आहे. काल जिवंताच्या भूमी चिंता ठेवली. आणि म्हणून आज आम्हाला त्या देवाला अनुसरावं लागणार आहे, मनुष्याला नाही. ब्रदर, आज बायबल सांगतं की आमचा उपदेश जर बायबल त्याली आहे, बायबलद्वारे आहे, तर आम्ही त्या वाचनाप्रमाणे चालावं, मनुष्याप्रमाणे. मनुष्य काय करेल? स्वार्थासाठी डोळ्यात पट्टी बांधील आणि तुम्हाला दान मिळाले नरकात घेऊन जाईल. फायदा होईल का? फायदा होणार नाही. जर आपल्याला वाचायचं असेल तर तो प्रभू आम्हाला काय म्हणत आहे ते आम्ही सर्वात महत्त्वाची गोष्ट ऐकून आमचं जीवन आम्ही त्यागीमय करावं. येशू ख्रिस्त काल व आज व सर्व काळ सारखाच आहे. प्रेज द लॉर्ड. बदललेला नाही. बरेचसे ख्रिश्चन लोक म्हणतात अरे किती वर्षापासून ऐकतोय आपण रॅप्चर होणार आहे. हा, कुणी पाहिलंय? नंतर बघू आपण. आता जरा बघू दुनियाचं काय चाललंय. दुनियाचं कशाला बघतो? तुझं बघ बाबा. दुनियाचं बघू नको. दुनियात बघलास ना तो तू संपला. तू कधी जीवन घडू शकणार नाहीयेस. कारण दुनिया कुणाच्या स्वाधीन आहे? सैतानाच्या. आणि तू कुणाकडे बघू लागतोस? तू कुणाचा विचार करतो? सैतानाचा. काय फायदा होणार तुझ्या आयुष्यामध्ये? तू आज हे काम कर, स्वतःकडे पहा, स्वतःला बारकाईने निरख, आणि जे देवाला आवडणार आहे ते काढून टाक. जेव्हा तू देवाकडे पाहशील तेव्हा तुझ्या चुका तुला कळतील. पण जेव्हा तू सैतानाकडे पाहशील तो सैतान तुला जगाच्या मोठेपणात खिचेल. कारण त्या दुष्टाने काय केलं? येऊन तिला मोठेपण दिलं आणि त्या मोठेपणामुळे तिने नाश करून घेतला. आपलं कुटुंब धुळीस मिळवलं. आणि आपलं कुटुंबाचं नाही तर पूर्ण जग धुळीस मिळवलंय. पण देवाने दया केली. देवाने देव स्वर्ग भूमीवर आला आणि त्याने तुम्हाला आणि मला जगातून वेगळं केलं. जगातून आपण म्हणतो ना तिथून बाहेर निघा, तिथं लय मुसळधार पाऊस चाललाय. बरोबर आहे का चूक? आज आमचं जीवन ते देवाला आवडणार असावं, कुणा मनुष्याला नाही. आणि का? कारण तो प्रभू काल, आज आणि युगानुयुग एक सारखा आहे, बदलणारा नाही. आणि म्हणून मलाकीचं पुस्तक 3रा अध्याय 6 वचनाचा बायबल काय सांगते? मलाकी 3:6. कारण मी यहोवा आहे, मी मी पालटत नाही, म्हणून याकोबाच्या संतानानो तुम्ही नाश पावला नाही. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतंय मी पलटत
पलटी कोण मारत? सर्प, साप. का? त्याचं पॉइझन मनुष्यामध्ये चढण्यासाठी. का? कारण तो पॉइझनचा दात त्याच्या पुढे असतो, वरच्या बाजूला असतो, वरच्या बाजूला असतो. आणि म्हणून करोडो ख्रिश्चन चर्च मध्ये खिरिस्ती, बाहेर निघाले का फिरिस्ती. आणि म्हणून त्यावेळेस एवढं म्हणला, अहो सापाच्या पिल्लांनो, तुला भावी क्रोधापासून वाचवण्याचं कोणी शिकवलंय, कोणी दाखवलंय. आणि प्रभू येशू मसीह सुद्धा म्हणला, तुम्ही तुमचा बाप सैतान यापासून आहात, कारण सत्य टिकला नाही. तो सुद्धा प्रारंभापासून आहे. बायबल सांगते. का? कारण देवाची सेवा करणाराच कोण झाला? सैतान. देव आहे, दूत आहे, बरोबर, दूत आहे, त्या दूताला घमंड आली म्हणून तो काय झाला? सैतान. लक्षात ठेवा. त्याच्यामुळं जो प्रभू म्हणतो मी प्रारंभ आहे, तोच प्रभू म्हणतोय प्रारंभापासून आहे. योहान 8:44. तुमचा बाप सैतान आमेन. याच्यापासून तुम्ही आहात तुमचा बाप सैतान याच्यापासून तुम्ही आहात, आणि तुम्ही तुमच्या बापाच्या कुवासनेप्रमाणे तुमच्या बापाच्या कुवासनेप्रमाणे करायला इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता. काय शब्द वापरलाय प्रभूने? प्रारंभ. तोच प्रभू काय म्हणलाय? मी अल्फा ओमेगा, प्रारंभ व शेवट आहे. बायबल सांगते बद्दल. त्याच्यामुळे आमच्या ख्रिश्चन लोकांच्या भ्रमीचे आत्मे चाललेत ना, त्यांनी उडवावे की नाही आम्हाला भूत लागत नाही, आम्हाला चिन लागत नाही, आम्हाला असं होत नाही, आम्हाला तसं होत नाही. बायबल सांगतं, प्रभू म्हणतो तुमचा बाप सैतान यापासून आहात, तो प्रारंभापासून आहे. प्रारंभापासून तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता, मनुष्य घातक होता, आणि तो सत्यात टिकला नाही. प्रेज द लॉर्ड. तो सत्यात टिकला नाही, आणि त्याच्यामध्ये सत्य नाही. त्याच्यामध्ये सत्य नाही. हीच वापरलंय. मस्त लक्षात ठेवा. त्याच्यात सत्य नाही. मग माझ्या बहिणींनो आणि भावांनो, जे लोक सत्याला आचरत नाहीत, ही कुणाची वंश गेले? कोणाच्या वंशामध्ये गेले? कायनाच्या वंशात, सर्पाच्या वंशात. लक्षात ठेवा. आणि म्हणून प्रभू म्हणतोय मला की 3:6 मध्ये काय म्हणला? मी पलटी मारत नाही. पलटी कोण मारत? सैतान. का? ते पॉइझन चढण्यासाठी. माणसाला जेव्हा चावा घेतो त्यानंतर तो पलटी मारतो, यासाठी का ते पॉइझन चढण्यासाठी. आज काय होत आहे? चर्च मध्ये या, प्रार्थना करा, तुम्हाला दान मिळालं, बाहेर निघाल्यानंतर तुम्ही तुमच्या बापाचे कृत्य करा. फॉर एक्झाम्पल काईन अँड हाबेल. काईन आणि हाबेल दोघे चर्च मध्ये गेले. काईन आणि हाबेल चर्च मध्ये जाऊन त्यांनी काय केलं? देवाची स्तुती आराधना केली, वचन ऐकले, दशमांश दिला. काय दिला? दशमांश दिला. आणि बायबल सांगतं प्रार्थना संपल्यानंतर, चर्चच्या बाहेर निघाल्यानंतर काईनाने आपले गुण प्रगट केले. हे काय करतील? चर्च मध्ये बसतील, मान डोलू डोलू संदेश ऐकतील, मान डोलू डोलू पाहतील, वरडू वरडू गीते गातील, टाळ्या वाजवतील, प्रार्थना करतील, पण चर्चच्या बाहेर निघाल्यानंतर यांची कर्म कोणती चालली? त्याचे बायबल सांगतं प्रभू म्हणतो मी पलटणारा नाही. हे चर्च मधून निघाल्यानंतर काय करतात? पलटी मारतात. आणि म्हणून माझ्या मराठीतली मी सांगत असतो, आला ताप तर देव माझा बाप, आणि गेला ताप तर मी देवाचा बाप. पलटी मारते. काय करायचं देवाचं? काय करायचं पालकाचं? मग पालक यांना फक्त दुःखात दिसेल, आनंदात दिसणार नाही. मग आनंदात दुसरे काय फायदा होणार? हे पवित्र शास्त्र आम्हाला मार्ग दाखवतोय जीवनाचा. आणि म्हणून प्रभू म्हणतो मला की 3:6 का मी, कारण मी यहोवा आहे, मी यहोवा आहे, मी पालटत नाही, मी पलटत नाही. म्हणून याकोबाच्या संतानांनो, याकोबाच्या संतानांनो, तुम्ही नाश पावला नाही. का नाश पावला नाही? तर देव पलटी मारत नाही म्हणून. तो जर देव बदलला असता, आज या भूमीवर आपण इथं घरात जमा झालो असतो का? नाही ब्रदर, नाही. कारण आपण पापी आहोत, क्षणाला चुकणारे बळजबरी आहोत. तो दयेचा धनी आमच्यावर काय करतो? दया करतोय आणि आम्हाला डोळ्यातल्या बरोबर सांभाळतो. मग काय आपण काय त्या पलटी मारीतच राहायचं का? नाही. जर एकदा आम्हाला ख्रिस्त कळालाय, आम्हाला वचन कळालंय, तर आम्ही आमचा स्वभाव चेंज करावा, हे बायबल सांगते. कारण जर आमचा स्वभाव चेंज नाही तर बायबल सांगतं आम्ही मूर्ती पूजक आहोत. जिद्द नवीन काळामध्ये मूर्ती पूजाला इंडिकेट करते बायबल मध्ये. लक्षात असू, आज आपला स्वभाव, आपला
गुण आपलं जीवन चेंज होणं गरजेचं आहे. चेंज होणं गरजेचं आहे. आज आमचा सहवास संगती कोणाबरोबर आहे हे आमचं चेंज होणं गरजेचं आहे. कारण प्रभू म्हणतो मी काल आज आणि युगानुयुग एक सारखा परमेश्वर आहे. तो म्हणतो मी बदलणारा नाही. साध्या बायबलमध्ये वचन असतं, कारण मी परमेश्वर बदलणारा नव्हे, म्हणून याकूब वंशजो याकोब वंशाच्या हो तुम्ही नष्ट झाला नाही. Praise the Lord. तुम्ही नष्ट झालेले नाही. आज जर त्यांनी जर पाहिलं कोण चांगलं वागतंय आणि कोण वाईट वागतंय, त्यांनी जर रूप बदली केलं तर किती लोक टिकतील. आणि म्हणून तो म्हणतो मी बदलत नाही. न बदलणारा परमेश्वर हा मेसेज मी तुमच्या पुढे प्रीच करतोय. मी पुन्हा सांगतो, आज त्याची दया त्याची कृपा आमच्यासाठी काफी आहे. जर त्या दयाच्या काळात कृपेच्या काळात आम्ही आमचं जीवन जगतो तर आमचं जीवन सुद्धा आता न बदलणारं असावं. जर ख्रिस्त कळालाय, पवित्र आत्म्याचं दान मिळालंय तर आमचं जीवन आता बदली होणार नसावं. पण जर आमचं जीवन बदली होणार आहे, पलटी होणार आहे, तर आम्ही कोणाचे आहोत? सैतानाचे. काय नाचे? त्याच्या भावाने आताच वचन वाचलंय, तुम्ही तुमचा बाप सैतान यापासून आहात का? तर सत्यात टिकला नाही. मग आज जेव्हा मी सत्य सोडून दुनियामध्ये बहकत असेल, दुनियादारी करत असेल, तर माझ्या देवाचा आत्मा आहे का? नाही. त्या ठिकाणी का जो कायनाचा स्पिरिट, जो यहुदाचा स्पिरिट, जो इस्माईलचा स्पिरिट यांच्यात काम करणार, जसं इस्माईलने 450 संदेशांचा नाश करण्याचा प्लॅन केला, त्यांचा नाश झाला का? कारण ती मूर्ती पूजा करायची नाही. तिच्यामुळे आवाचा सुद्धा काय झाला? नाश झाला. आज आम्ही लास्ट मिनिट मध्ये आहोत. प्रभूचं आगमन दाराशी आलंय. तो न बदलणारा परमेश्वर आहे. आणि जर आज त्याने तुम्हाला आणि मला निवडलंय, पवित्र आत्म्याचा अभिषेक दिलाय, तर मग आम्ही बदलणारे कोण? आणि जर आम्ही बदलतो तर आम्ही ख्रिस्तियन नाहीयेत, आम्ही ख्रिस्ती नाहीयेत, आम्ही फिरिस्ती असणार. हे बायबल सांगते. कारण ते सत्यात टिकत नव्हते, टिकले नाही. म्हणून प्रभू म्हणतोय तुम्ही तुमचा बाप सैतान यापासून आहात का? कारण ते सत्यात टिकले नाही. ते जे बोलतात ते आपल्यातून बोलतात, आपलंच बोलतात का? कारण ते स्वतःला काय समजत होते? शहाणे, धार्मिक, आपल्यातून बोलायचे. प्रभू एकच शब्द म्हणला, तुम्ही तुमचा बाप सैतान यापासून. आज आमचा बाप कोण? बायबल सांगता, आपण फादरडेच्या दिवशीच पाहिले का भूमीवर कोणाला आपला बाप म्हणू नकोस, तुझा बाप एकच आहे, तो स्वर्गीय प्रभू येशू मसीह. मग आता त्याचे गुण माझ्यात आलेत का? कारण ते काम त्याने भूमीवर शरीर घेऊन आले, स्वतः केलं. आज आमच्यासाठी तो नाही, तो जुन्या करात होता आता नवीन करात वेगळा आलाय नाही. कारण बायबल सांगते, काय सांगतं? निर्गमचं पुस्तक 3रा अध्याय 14 वचन. निर्गम 3:14. मग देव मोशेला म्हणाला, जो मी आहे तो मी आहे. आणखी तो म्हणाला, मला म्हणाला, इस्रायलाच्या संतानास असे सांग, मी आहे, याने मला तुम्हाकडे पाठवले. ज्यावेळेस प्रभू येशू मसीहने इस्रायलाचे हाल पाहिले, कष्ट तकलीफ पाहिले, कारण तो मिस्रचा राजा फारो त्यांना काय करायचा? छळायचा. जे मुकादम होते त्यांचे ते त्यांना छळायचे. प्रभू म्हणतो, मोशे मी खरोखर, काय शब्द वापरला बायबल मध्ये? खरोखर माझ्या इस्रायलाचा मी छळ पाहिला आहे आणि त्यांना सोडवण्यासाठी मी तुला पाठवतो. आजचे विश्वासणारे सांगते, दान मिळालेले सांगते प्रॉफिट मेसेज रॉंग आहे. मोशे काय होता? मोशे कोण होता? प्रॉफिट, संदेशा. लक्षात ठेवा, बायबल सांगतोय. मग त्यावेळेस मोशाच्या वेळेस नोहाचा मेसेज चालला का? नोहाकडे कोणता मेसेज आला? नोहाकडे मेसेज कोणता आला? दारू बनवण्याचा. मोशेकडे मेसेज कोणता आला? पण त्याच्याकडे मेसेज कोणता आला? हे राईट आहे, पण इम्पॉर्टंट पॉइंट आहे. त्यांना मरण दुबगावायचंय, तांबडा समुद्र 2 भाग करायचा आहे. त्याच्याकडे मेसेज कोणता आलाय? काठी वर्कर. बायबल सांगतं पाणी. नोहाच्या काळाचा मेसेज मोशाच्या काळात चालू शकेल का? नोहाला का बरं लावला?
कदापिही स्वर्ग पाहू शकत नाही. मी आज चॅलेंज करून सांगतो का? कारण 7व्या मंडळीत लोक कसे आहेत? नग्न. कसे आहेत? आंधळे. कसे आहेत? भिकारी. आज म्हणते चंद्रावर जातोय, पण प्रभू काय म्हणतोय? भिकारी. लक्षात ठेवा. त्यामुळे तो बाहेर काढण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने विल्यम ब्रानमला निवडले. लक्षात असू द्या. लक्षात असू द्या. आज आम्हाला 7व्या मंडळीत राहायचं नाहीये. आम्हाला 7व्या मंडळीतून बाहेर निघायचंय. मग बाहेर निघण्यासाठी रस्ता कोणाला दाखवला? विल्यम ब्रानमला. त्यांनी ऑल वर्ल्ड मध्ये 7 वेळा मेसेज प्रीच केला. लक्षात ठेवा. म्हणून तो प्रभू मोशेला म्हणला, मी आहे तो आहे. तोच प्रभू पावलाला सुद्धा म्हटला, मी आहे. हनन्याला म्हणला, जाऊन त्याला सांग मी आहे, त्याने मला तुझ्याकडे पाठवलंय. तोच प्रभू आज पण जिंदा आहे. बदलणारा परमेश्वर नाही. आज मनुष्य स्वार्थापोटी स्वतःच्या पोट भरण्यासाठी काही मिक्सिंग करून काही फिरवत आहेत. सिस्टर दान मिळालं, ब्रदर दान मिळालं, काय फायदा होईल? भूताच्या आत्मेत भूत लागलेत, मंत्र तंत्र चाललेत आणि पाळ घेऊन काय सांगतोय? दान मिळालं ना, आमच्या लोकांना दान मिळाले म्हणून. नाही हो, नाही. दान मिळेल कधी? जेव्हा प्रभू येशूच्या नावाचा बाप्तिस्मा, सेकंड स्टेप प्रॉफिट मेसेज, थर्ड स्टेप होली स्पिरिट. कारण प्रभू जी गोष्ट करतो तो आपल्या दासाला कळवतो. ज्यावेळेस इतर लोकांचा त्यांनी छळ पाहिला, त्रास पाहिला, त्यावेळेस प्रभू म्हणतो, मोशे खरोखर माझ्या लोकांचे कष्ट तकलीफ मी पाहिले, त्यांना सोडवण्यासाठी मी तुला पाठवतो. का? मग प्रॉफिटची गरज नसती तर प्रभू उतरून त्याला बाहेर काढू शकत होता. का त्याला पाठवलं मग? आणि त्यावेळेस प्रभू आहे आणि तो आज तर म्हणतो मी बदलणारा नाही. तर त्याने जुन्या काळात प्रॉफिट करून काम करून घेतलं, तर आज नवीन काळात प्रॉफिट पाहिजे. नाही तर हे प्रीतीने हात व्यर्थ होईल. माझा चॅलेंज आहे कोणत्याही सेवकाला. का? कारण त्याने जुन्या काळात प्रॉफिट निवडले. कारण नोहा निवडला, नोहानंतर अब्राम निवडला, अब्रामानंतर मोशे निवडला, तेव्हा ओपन टीचिंग करतो. कारण प्रभू म्हणलाय मी नाही. सदोम आणि गोमोराचं त्याला काय करायचं होता? नाश. तर तो काय म्हणला? माझ्या सेवकापासून मी काही गोष्ट लपवून ठेवणार. बायबल आहे, बायबल. पण जर आम्ही अर्ध्या अडकुणात नाचत असतो तर आम्ही आमचा नाश करून घेतो. पण जर आम्हाला कळालंय, मिळालंय, तर आम्ही त्यात फॉलोअप करतो का? का आम्ही खिचडीचं जीवन जगतोय? यू बी चलेगा, नो बी चलेगा. सेपरेट जीवन, सेपरेशन. की जसं मोशेने काठी वर केली, बायबल सांगतं पाणी मध्ये कोरडी भूमी तयार झाली. त्यानंतर ते पलीकडे गेले. मोशे पलीकडे गेला. तोच एक ग्रुप पाठीमागून मिस्राचा लोक त्याच्या मागे आले, धावत पळत येतात. मोशे पार झाला, इस्रायल पार झाले आणि ते मध्यभागी आले. समुद्र एकत्रित झाला. सेम कंडिशन, सेम. आम्ही प्रॉफिट मेसेज मध्ये पुढे निघून जाणार, पुढे निघून जाणार. अग्नीचा गंधकाचा पाऊस पडणार आणि जे मध्ये येऊन पडलेत ते जळून भस्म होणार. लक्षात असू. कारण आज समय डेंजर आहे. प्रभूचं आगमन दाराशी आहे. तो प्रभू म्हणतो, मोशेला म्हणतो, माझ्या इस्रायल लोकांचे हाल मी खरोखर पाहिले आहेत. त्यांना सोडवण्यासाठी मी तुला पाठवत आहे. आणि मोशे म्हणतो, प्रभू त्यांनी जर नाव विचारलं तर मी काय सांगू? त्यावेळेस प्रभू म्हणतो, काय म्हणला 13 वचनामध्ये? देव मोशेला म्हणाला, मी जो असावायचा तोच असणार. तोच असणार. काय म्हणलाय? मी जो असावायचा तोच असणार. तू इस्रायल लोकांस सांग, तू इस्रायल लोकांस सांग, मी असणार. मी असणार. याने मला तुम्हाकडे पाठवले. प्रेज द लॉर्ड. आता मी म्हणू शकतो का मी असणार आहे? म्हणू शकतो का? नाही. का? भरमध्ये काय होईल मी सांगू शकत नाही. परंतु तो प्रभू म्हणतो मी असणार. असणार म्हणजे त्याचा शेवट होतोय का? होतोय का? मस्त शब्द दिला या साध्या मध्ये, मी असणार. त्याचा अंत होऊ शकत नाही. तो बदली होऊ शकत नाही. मनुष्य हे स्वार्थापोटी काय करतोय? बदली होत चाललाय. आणि त्यांनी काय केलंय? देवाला आपल्या कंट्रोलमध्ये घेऊन ठेवलंय. ते कसं कंट्रोलमध्ये घेऊन ठेवलंय? की ब्रदर सिस्टर शाखा रबा केलंय, तुम्हाला दान मिळालंय. मग हे इकडे शिवे देता नाही शाखा रबा करते आणि तिकडे प्रार्थना देता नाही शाखा रबा करते. हे दान आहे काय? नाही. दान मिळालं काय? ते 3 शब्द बोलला म्हणून. आणि हे 3 शब्द म्हणजे देवाने तुम्हाला सोडलंय.
देव म्हणतो मी तुम्हाला ओळखीतच नाही, ते चिन्ह म्हणून तुम्हाला दिले. आम्हाला काय पाहिजे? पवित्र आत्मा. पवित्र आत्मा. जर पवित्र आत्मा आहे, कारण या ठिकाणी बायबल सांगतं प्रभूने मोशेशी कशी बात केली? आत्म्याने. आत्म्याने. झाड जळतंय, आग दिसते, पण झाड कसं कसं उभं आहे? काय? झाड उभा आहे, आग दिसते, आग दिसते, पण झाड जळाना. हे काय? ते पाण्यासाठी तो गेलाय. आणि म्हणून प्रभू म्हणला तुझ्या पायातला जोडा काढून ठेव. आजकालचे पास्टर बुट घालून पुलपिटवर, स्टेजवर खाली नाव जीसस आणि काय तर दान मिळाले त्यांना. नाही हो, फार कठीण आहे. लाखातला एक स्वर्गाच्या राज्यात आहे. प्रभूचं चर्च मंडळी कसे असेल, प्रभू मोका देईल तर तो मेसेज मी प्रीच करीन. आज आम्ही लास्ट मिनिट मध्ये आहोत. लास्ट मिनिट मध्ये मी सांगतोय ना, असे पेंटिंग आहे की आज दुल्हन इतकी स्विंगर आली ब्रदर, जर तो स्क्रीनशॉट जर तुम्ही पाहताल तर तुम्ही या दुनियावर थुकताल. मी चॅलेंज करू शकतो. स्वतःच्या शरीरावर थुकताल का? जेव्हा प्रभू तुमचं मन खोलील, डोळे खोलील त्यावेळेस का ते जीवन आणि तो ब्लेसिंग फार अलग टाईप मध्ये. हा ब्लेसिंग मिळवण्यासाठी प्रभू इस्रायलला या कष्टातून बाहेर काढतो. आणि म्हणून तो मोशाला म्हणला मी आहे तो आहे, मी बदलणारा नाही. आज तोच परमेश्वर मलाकीद्वारे आम्हाला सुद्धा म्हटलाय का मी बदलणारा नाही. तोच परमेश्वर पावलाद्वारे आम्हाला शिकवतोय मी काल आज युगानुयुग एक सारखा परमेश्वर. तोच पौलुस इब्रिकासपत्राचा 7वा अध्याय आणि 1 ते 5 वचनाचा आम्हाला काय शिकवतो? इब्री 7:1 ते 5. तर मल्कीसदेक शालेमाचा राजा, परात्पर देवाचा याजक होता. अब्राहम जेव्हा राजांना मारून माघारी आला तेव्हा ह्याने त्याला सामोरा जाऊन त्याला आशीर्वाद दिला. आमेन. आणि त्याला अब्राहमाने सर्व वस्तूंचा 10वा भाग दिला. हा. तो आपल्या नावाच्या अर्थावरून हा. प्रथम न्यायीपणाचा राजा प्रथम न्यायपणाचा राजा, आणि मग शालेमाचाही राजा, मग शालेमाचाही राजा, म्हणजे शांतीचा राजा आहे. शांतीचा राजा आहे. तो बाप नसलेला, तो बाप नसलेला, आई नसलेला, आई नसलेला, पूर्व वंशावळी नसलेला पूर्व वंशावळी नसलेला असा आहे. असा आहे. हा कोण आहे? प्रभू येशू मसीह. का ज्याला आई नाही, ज्याला बाप नाही, ज्याची पूर्व वंशावळ नाही, का जो मूळ आहे, मूळ. आणि हे काम त्याने नवीन करारात करून दाखवलं. कसं? का ज्यावेळेस लोक त्याला घरपट्टी विषयी पेत्राला विचारलं, का रे बाबा तुम्ही घरपट्टी देता का, टॅक्स देता का? तो प्रभूला विचारणार. त्याच्याच प्रभू म्हणला जाण माझं टाक, जाळं टाक आणि त्यांना टॅक्स दे आणि देवाचं देवाला दे. आज लोक काय करतायत? देवाकडून घेतायत, देवाला नाही देत ब्रदर. आणि का देत नाही याचं रिझन काय? नेक्स्ट वचन वाचा. जर आम्ही अब्रामाचे वंश आहोत तर आम्ही पक्क हे काम करणार. वचन वाचा. त्याला दिवसाचा आरंभ हा. व आयुष्याचा शेवटही नाही. बघा बायबल सांगते त्याचं आयुष्याचं शेवट नाही ब्रदर. कारण त्याला फक्त शरीरात मारलं पण आत्म्यात जिंदा झालाय. तो जिंदा, तो आजही जिंदा आहे, तो बदलणारा नाही. हा. तर तो देवाच्या पुत्रासारखा केलेला असून हा. नेहमी याजक राहतो. नेहमी याचक राहतो. का तो ओढलेला कोकरा कुठे पाहिला आम्ही? स्वर्गात राजासनावर. आणि जर तुम्ही आणि मी गरुडाचा बच्चा आहे तर आम्ही कुठे जाणार मग? का? कारण गरुड काय चोखतो? रक्त. गिधाडं काय खाते? सारखं मेलेलं मूर्त. लक्षात ठेव, लक्षात ठेव. हाच मेसेज आपण मिरर मध्ये टच करता. मी त्या दिवशी 21 तारखेला त्याच प्रभूने ते क्रूस गिराड सो टोटली दाखवलंय. ते 3 टाइम मध्ये तुम्ही तो चिन्ह पाहू शकता. तलवार पण दिसते, क्रॉस पण दिसतोय आणि उडता गरुड पण दिसतोय. चॅलेंज करू शकतो. कारण प्रभू आपल्यासाठी प्रूफ करतो वचन हे सत्य आहे. हे माझी लायकी नाही, पण जो मेसेज प्रीच करतो ते चिन्ह म्हणजे काय ते प्रूफ करून देत असतो. हे लक्षात असतो. आज आपण लास्ट मिनिट मध्ये आहोत. प्रभूचं आगमन नजीक आहे. अगर आपल्याला स्वतःचा आत्मा वाचवायचा असेल तर मरेपर्यंत स्थिर राहावं लागेल. नाही आता लय चिन्ह मिळायला लागले म्हणून मी काय केलं तर चालेल, कदापि नाही. लास्ट श्वास आता मरण आलं त्यावेळेस मी कोणत्या पोझिशन मध्ये? देवाच्या सहवासात, देवाच्या संगतीत का दुष्टांच्या संगतीत? लक्षात असू द्या. स्वर्ग सोपं नाही. आणि म्हणून तो म्हणतो का त्याचा वर्ष नाही, त्याला अंत नाही. आणि तर पूर्वपुरुष अब्राहम याने देखील ज्याला उत्तम लुटीचा 10वा भाग दिला. याला म्हणजे त्यावेळेस ख्रिस्त कुणात होता? मल्कीसदेक मध्ये. बायबल सांगते. हा पुढे. ज्याला उत्तम लुटीचा 10वा भाग दिला हा. तो हा माणूस केवढा थोर असावा. केवढा थोर असावा. हे
पहा हे पहा, इकडे लेवीच्या संतानातून इकडे लेवीच्या संतानातून ज्यांना याजक पण मिळते ज्यांना याजक पण मिळते त्यांनी लोकांपासून त्यांनी लोकांपासून म्हणजे आपल्या भावापासून आपल्या भावापासून जरी ते अब्रामाच्या पोटी झालेले आहेत जर ते अब्रामाच्या पोटी झालेले आहेत तरी त्यांच्यापासून तरी त्यांच्यापासून 10वा भाग 10वा भाग शास्त्राप्रमाणे घ्यावा शास्त्राप्रमाणे घ्यावा अशी त्यांना आज्ञा आहे. काय आहे? आज्ञा आहे ब्रदर, आज्ञा आहे. आणि हे वचन मी माझ्या जीवनात शिकलेलो आहे, एक लक्षात ठेवा. हे माझे टोटल मी अनुभवाची गोल टीचिंग करत असतो. ब्लेसिंग मिळवणे आपल्या हातात आहे. कसं आहे? हे वचन सत्य आहे की प्रभू म्हणतोय घ्यावा आणि आम्ही दिलंच नाही तर काय डोक्याकडे राहून घ्यायचे का? एवढ्या गोष्टी डिनॉमिनेशन राईट, एवढ्या गोष्टीसाठी. पण ते अब्रामाची लेवी वंशाला जात नाही ना, आणि त्यामुळे जो ब्लेसिंग मिळायचा तो मिळत नाही. बायबल इथं स्पष्टपणे सांगते. कारण त्यांचं कसं आहे, काही असो या नसो त्यांचं ते काम पहिलं पडतं. मी हे का शिकवतोय? कारण जो प्रभू जुन्या करारामध्ये आहे तोच प्रभू नवीन करारामध्ये शरीर धरून आलेला आहे. मला पॉइंट हा दाखवायचा की मी दशवंशाची बात नाही करत. इथं मी काय दाखवतोय का तो लेवीमध्ये लेवी वंशाला त्यांनी निवडलाय, तो सालामचा अधिकारी, जो न्यायाधीश, जो शांतीचा राजकुमार. आज जर तो आमच्या जीवनात मिळाला तर आमच्या जीवनात शांती आहे, हे लक्षात ठेवा. पण जर आम्हाला मिळाला नाही तर आमच्या जीवनात शांती नाही, आणि शांती नाही म्हणजे उद्या हेच वचन माझा काय करणार? न्याय. का जो न्यायाधीश व शांतीचा राजकुमार, शालोम, शांतीचा राजकुमार. आज अगर ही शांती आम्हाला मिळवायची असेल तर हे वचनही आमच्यासाठी सत्य आहे की आम्हाला ते घ्यावं लागेल, आम्हाला ते पाळावं लागेल. पण जर आम्ही ते पाळत नाही तर मग आम्ही कोणाच्या वंशात जातो? कोणाच्या? तुम्ही तुमचा बाप सैतान यापासून झालात का? सत्यात टिकला नाही. सरळ सुटसुटीत आहे. बायबल सांगतोय आणि ते जे बोलतोय ते आपलं ओढच बोलतोय रेटून. काय फायदा होणार? पवित्र शास्त्र काय शिकवतो ते अब्रामाची संतान देऊ शकणार आहे. काय शब्द वापरलाय? अब्रामाची संतान. वन नाही. मग हे बिचारे जरी देत असतील तर हे काय होणार आहे? व्यर्थ. हे बायबल सांगते. आज आम्ही लास्ट मोमेंट मध्ये, प्रभू आता आला तर मी कुठे? कारण तो काल, आज आणि युगानुयुग एक सारखा परमेश्वर आहे, तो बदलणारा परमेश्वर. आज जर आपल्याला हेच वतन, युगानुयुगचं राज्याचं वतन जर मिळवायचं असेल तर बायबल सांगतं का हे वचन आम्हाला काय करावं लागतील? ही आम्हाला आज्ञा किती आम्हाला पाळावीच लागेल. याच्यातलं कोणी कमी करू शकत नाही, कोणी घालू शकत नाही. का? कारण त्याची मंडळी ती कशी आहे? इफिस 5:27 त्याची मंडळी कशी आहे? याकरिता की त्याने ती मंडळी याकरिता की त्याने ती मंडळी गौरवी अशी आपल्याला सादर करावी. गौरवी अशी आपल्याला सादर करावी. आपल्याला स्वतःला सादर करायचं प्रभू पुढे. मग आता माझा जेव्हा न्याय होईल तर मी जर उघडा वागडा आहे तर मी प्रभू समोर थांबू शकेल का? आणि ते उघडा वागडा कधी झाले? वचन तोडल्यावर. एकच 10 वचन नाही, 100 वचन नाही, एक वचन तोडलं, बायबल सांगतं ते उघडे वागडे झाले. प्रभू म्हणतो माझी मंडळी कशी आहे? माझी मंडळी कशी आहे? मंडळी यानी की चर्च, प्रभूची दुल्हन, प्रभूची मंडळी, प्रभूचं शरीर, प्रभूचं चर्च हे कसं आहे? तर पहिला पॉइंट, याकरिता की त्याने ती मंडळी गौरवी अशी आपल्याला सादर करावी. हा, म्हणजे तिला डाग डाग किंवा सुरकुती सुरकुती किंवा अशासारखे काही नसावे, अशासारखे काही नसावे, तर ती पवित्र पवित्र आणि ठपक्या विरहित असावी. ठपक्या विराई. आज मला ठपका लागलाय का? आज मला डाग लागलाय का? आज मला कलंक लागलाय का? की आई वडील म्हणतात त्या मुलाने आम्हाला डाग लावला, त्या मुलाने आमच्या तोंडाला काळं फासलं. म्हणजे काय? म्हणजे काय? वाईट वर्तणूक. वाईट वर्तणूक. बरोबर आहे का? त्यांनी आणून काही तोंडाला आई बापाच्या काळं वगैरे नाही फासलं. याचा मतलब वर्तणूक गलत, आई वडिलांचे शब्द पाळला नाही. बरोबर आहे. आता बरेचसे आई बाप आजच्या युगात बाप मुलांना नशेचे पदार्थ आणायला लावतोय, बिडे आणायला लावतो, सिगारेट आणायला लावतो, कोणी दारूच्या बाटल्या आणायला लावतं.
मग ते बापाचं मुलाने ऐकायचंच का? हा, ऐकायचं कधीच नाही. मी स्पष्ट सांगतो, कधीच नाही. का? कारण ज्या वेळेस त्या मुलाला तुम्ही त्या बिड्या सिगारेट आणि दारूच्या बाटल्या आणायला लावता ना, त्यानंतर तो स्पिरिट त्याच्यावर अटॅक होतो. अशा लई केसेस मी माझ्या सेवेत पाहिल्या. किंवा मिसऱ्या, या मिसऱ्याचं रिझन आहे कारण जेव्हा घरात कोणीतरी पहिला घाशीत असतो, ते आणायला लावतात. जा रे दुकानातून मिसरीची पुडी आण, जा रे दुकानातून गायछापची पुडी आण, जा रे दुकानातून पानाचा पुडा बोकणा. हे संस्कार त्या मुलाबाळांवर होतात. आणि मग देवाने सांगितलं आईबापाचा मान सन्मान ठेव, मग आईबापाने सांगायचं नशा कर, देवाची वचनं तोड, त्या आईबापाचा मान ठेवायला सांगितलं का? का प्रभूने आपल्या आईचा मान तोडला? चला आज माझं चॅलेंज कुठल्या पालकाला कुठल्याही सुचणार का तोडला? काय कारण होतं? त्यानेच काय सांगितलं? आता तुम्हाला मी मेसेज काय प्रीच करतोय, तो बदलणारा नाही. त्या परमेश्वराने काय आज्ञा दिली? आई बापाचा तोच प्रभू क्रूसावर काय म्हटला, किंवा तोच प्रभू काना गावाच्या पहिला चमत्कार त्याच्या जीवनात घडलाय. पहिला चमत्कार, कार्याचा प्रारंभ, तो प्रभू तिथं काय म्हटला? माझा काय संबंध? आता तो प्रभू काय म्हणला तुझ्या करणार? आई बापाचा सन्मान. इथं का तो बोलला, मग तो बदललाय का? याचा अर्थ काय? किती ख्रिश्चन, किती पालक आज विश्वासाला शिकवतात? दाखवा बरं मग तुम्ही. का नाही शिकवत? पोट्यांचा दैवत, नाशांचा शेवट आणि निर्लज्जपणाचा शिरोभूषण. मग आई बापाने काय केलं? नाही ब्रदर सिस्टर ऐकायचं. अरे काय ऐकायचंय? किंवा ती एकदम वाईट बघतो तो पोरगा, नाही ब्रदर जाऊ दे, ऍडजस्ट करून घ्या, ब्रदर येत आता टेन्शन मध्ये. अरे कशाचं टेन्शन? कशाच टेन्शन आणलं हे नाटक? अरे वचन पाळायला लाव, ते टेन्शन आपोआप दूर होईल. धडा वचन तोडायला सांगतात आणि टेन्शन आलंय. कशाचं टेन्शन आहे? 3 वेळा खातोय, 3 वेळा झोपतोय, मजा करतोय, टेन्शन आहे. कशाचं टेन्शन आहे? टेन्शन कशाला म्हटलं? काय करणार टेन्शन करून? सर्वात मोठी बिमारी काय आहे? हेच टेन्शन, चिंता लक्षात ठेवा. आणि आत्ताच वचन वाचलंय, प्रभू माझ्या पक्षाचा त्या मनुष्य माझं काय करेल? आमचं टेन्शन वाढत तो चिंता आहे ना, पण तुम्हाला तो नकोय. तुम्हाला कोण पाहिजे? दुनियादारी लय भारी. काय दुनियादारी आणि लय भारी? लय 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 चांगले आले काय त्या पाळकाने. हे कसा टोचूनच बोलतोय, टोचून नाही बोलत. मी जे प्रूफ आहे ते दाखवतो. कारण प्रभू बदललेला नाही. कारण उद्या या मेसेजवर एखादा आक्षेप घेईल का? अरे मग जुन्या काळात प्रभूने आज्ञा काय दिली? आई बापाचा सन्मान ठेव. मग नवीन काळात का त्याने आज्ञा मोडली? मग तिथं प्रभू बदललाय आणि तू कसं काय सांगतोय एक सारखा? हे माझं काम आहे ओपन करून देणं. हे माझं काम आहे ओपन करून देणं. त्या ठिकाणी ती आई म्हणणारी काय करत होती? त्याला वचन तोडायला लावत होती. त्याच्यावर अधिकार ती चालवू शकत नाही. कारण प्रभूने ऑलरेडी पहिलंच सांगितलंय का स्त्री ही पुरुषावर अधिकार चालवू शकत नाही. या ठिकाणी अगर त्या ठिकाणी त्याने जर त्या मर्याची इज्जत ठेवली असती, मान सन्मान केला असताना, लक्षात ठेवा हे पूर्ण धोताळ झालं असतं. बायबल स्पष्ट सांगतो का? तोच प्रभू काय म्हणलाय? स्त्री पुरुषावर अधिकार चालवू शकत नाही. मग इतर ही मर्यादा त्याच्यावर काय करते? तो प्रभू बदललाय का? नाही 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 ब्रदर. आज आम्ही वचन पाळायला लावतोय का वचन तोडायला लावतोय? आम्ही आमच्या स्वार्थासाठी, धूर्तपणासाठी लोकांचं वाटोळ करतोय का लोकांना सत्याच्या मार्गाने नेतोय? प्रत्येक पालकांनी जायचं. प्रत्येक पालकांनी. विश्वासाची गलती नाही. सर्वात मोठा पनिशमेंट त्या पालक वर्गावर असणार. का? कारण प्रभू म्हटलाय मी नाही का जेव्हा न्याय सुरू होणार आहे ना, तर माझ्या हरेक विश्वासाच्या रक्ताचा बदला मी पालकातून घेणार. आज त्यांना टाइमपास वाटतोय, गाड्या बंगले पैसे मिळतात, खाणेपिणे होत आहेत म्हणून चाललंय. पण या उड्याचा निचरा हे त्यांच्याकडून होणार म्हणजे होणार, हे लक्षात ठेवा. त्याच्यासाठी आज जर आपल्याला ते अनंतकाळच्या जीवनाचा मुकुट मिळवायचा आहे, युगानुयुग राज्यात पदार्पण करायचंय, तर तो परमेश्वर बदलणार नाही हे आपल्याला प्रूफ करून द्यावं लागेल. त्याचप्रमाणे आपलंही जीवन आपल्याला जगावं लागेल. लोकांना उपदेश करायचा आहे आणि आम्ही पलट्या मारीत फिरायचंय, काहीच फायदा होणार नाही. काहीच फायदा होणार नाही. त्याच्यासाठी आज तो परमेश्वर बदलणारा नाही. तो परमेश्वर एक सारखा परमेश्वर. आणि जर तोच आत्मा तुम्हाला मला मिळालाय, मग आम्ही बदलणारे कोण? आणि जर आम्ही बदलतो तर आम्ही ख्रिस्ताचे नाही. कारण सैतानाने काय केलं? पलटीपणा केला आणि त्या हवेला फसवलं. मग सेम स्पिरिट मध्ये हे लोक तुमच्या घरात येतील, सेम रूट मध्ये हे तुमच्या घरात
काय करतील, हसवतील, पलटी मारायला लावतील, म्हणजे जगातल्या मोठ्यापणात बोलला. आणि मग आपण म्हणणार नाही ते किती चांगलं सांगितलंय, त्याने किती हे केलंय. या ठिकाणी बायबल सांगतं काना गावाचा पहिला चमत्कार सुरू करताना मरियाने त्याच्यावर अधिकार गाजवला. मरिया त्याला काम सांगायला लागली. बायबल सांगतं तो म्हणतो बाई तुझा माझा याच्याशी संबंध नाही. स्पष्टपणे त्यांनी सांगितलं का, कारण ती अधिकार गाजवत होती. तिला अधिकार गाजवण्याचा संबंध नाहीये, कारण त्याची वेळ आलेली नव्हती. त्याची वेळ त्याला ठाऊक आहे. बायबल सांगतं तो येण्याचा दिवस ना पुत्राला ठाऊक ना पित्याला ठाऊक. लक्षात असू दे. जर तो पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे तर तो पवित्र आत्मा तुम्हाला जागृत करेल. कारण पेत्र 4 चौकटीच्या मध्ये झोपलाय. पेत्र 4 चौकटीच्या मध्ये झोपलाय, परंतु दूत त्याच्या समोर आला, त्याच्या कुशीला थाप लावली, त्याच्या कुशीला स्पर्श केलाय. पेत्रा उठ, चप्पल घाल, कंबर बांध, काठी घे आणि चल. तोच होता आज पण जीवन आहे. तुम्ही भर झोपेत राहा, तुम्ही कशाला चॅलेंज करतो. आवाज आल्याबरोबर तुम्ही टाकतील होता कशात आत तुम्हाला का आज गाडी देते. पण काही वाणी ऐकली, आपले दिवे क्लिअर केले, मशाली क्लिअर केल्या. का ही मशाल क्लिअर आहे का? कारण तो 5:27 मध्ये म्हणतो ती मंडळी गौरवयुक्त, म्हणजे तिला ढाग नाही, तिला सुरकुती नाही आणि तिला कलंक नाही. ती पवित्र व निर्दोष आहे. कारण जसा आता म्हणतो आता या माझ्या हाडात हाड, मांसाचा मांस, हिला नाही म्हणावं, त्यानंतर ते दोघं एकत्रित राहिले. सेम टाइम प्रभू येशू मसीह आज तुम्हाला आणि मला त्याची नवरी म्हणून घ्यायला येतो. फॉर एक्झाम्पल इसाकाला जेव्हा दुल्हन बघायची होती, जी प्रेयर एलियाजरने केली, जी प्रार्थना एलियाजरने केली, तीच प्रार्थनेचं उत्तर रिबेकाच्या तोंडातून मिळालं आणि म्हणून ते दोघं एकत्रित झाले. सेम टाइम जर वचन माझ्या जीवनात कार्य करतोय, जर वचन मी पाळतो, तर मी पवित्र होतोय. कारण मनुष्य पवित्र कशाने होतो? वचनाने. आदाम हवा जोपर्यंत वचनात राहिली तोपर्यंत पवित्र जीवन जगले, परंतु जेव्हा वचन तोडलं, बायबल सांगतं देवापासून दूर गेले, दूर गेले, दूर गेले. आज तोच प्रभू नवीन करार शरीर धरून आलाय, यासाठी की आम्ही जे दूर गेलो होतो त्या सर्वांना एकत्र करण्यासाठी, जवळ करण्यासाठी. का? कारण त्याच्या रक्तात जीवन आहे. त्याचं रक्त निर्दोष आणि निष्कलंक आहे. निर्दोष आणि निष्कलंक हे रक्त त्याने आपल्यासाठी ओतलंय. हे मी सांगत नाही. पहिला पेत्रस 1 अध्याय 19 वचन. आम्ही पवित्र व निर्दोष कधी होणार? तर निष्कलंक निष्कलंक व निर्दोष कोकरा, निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मौल्यवान रक्ताने तुम्हास विकत घेतले आहे. तुम्हास विकत घेतले आहे. बायबल सांगतंय त्याची मंडळी, त्याची नवरी त्याने रक्ताने विकत घेतली. आणि ते रक्त कसं आहे? बायबल सांगतंय निर्दोष व निष्कलंक. आणि म्हणून माझ्या सेवेत मी हमेशा उदाहरण सांगतोय, या जगातल्या 10,000 लोकांनी तुमची निंदा करू द्या, 10,000 लोक तुमच्यावर थुकू द्या, प्रभू येशूचं रक्त आम्हाला काय करतंय? शुद्ध करतंय, निष्कलंक करतंय. पण ज्या दिवशी, शब्द नीट ऐकायचा आहे, ज्या दिवशी प्रभू आमच्यावर थुकेल, त्या दिवशी जगातले ज्या बेस्ट ऑफ बेस्ट, मला सांगता नाही येणार की जे साबणाचे प्रकार पाहिलीचे 50 पडलेत किंवा ते क्रीमचे प्रकार पाहिलीचे 50 पडलेत, त्या जरी 50 एकत्रित करून जरी थोबाडाला चोळल्या तरी तो डाग निघणार नाही. आणि जर तो डाग निघाला नाही तर तो डाग कुठे घेऊन जाईल? नाशात, नरकात. कारण त्याची नवरी, त्याची दुल्हन, त्याची मंडळी कशी आहे? निर्दोष, निष्कलंक, ठपक्या विरहित. ठपका म्हणजे दागा विरहित. मग ज्या वेळेस आदम हव्याने वचन तोडलं तेव्हा त्यांना काय लागला? दाग लागला, बदल दाग. आणि ते दूर पळाले. आता माझी सहवास, माझी संगती कोणाबरोबर आहे? ख्रिश्चन पण सोपं नाही. हे बी करून स्वर्ग बी गाठू नाही, नाही. कारण जरी मार्ग त्याने केलाय, पण एका मार्गाने एक ग्रुप पास झाला, दुसऱ्या ग्रुपाचा पाण्याने सेम कंडिशन. एक ग्रुप अग्नीने स्वर्गात जाईल, एक ग्रुप त्याच अग्नी नाशात पडेल. तुम्ही कुठे आहात? मी कुठे आहे? कारण तो म्हणतो त्याची मंडळी
कशी आहे आणि तिने स्वतःला कसं सादर करावं. वचन वाच. एफिस 5:27. आणि गौरवयुक्त मंडळी गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी, अशी ती स्वतःला सादर करावी. म्हणजे तिला डाग, तिला डाग, सुरकुती सुरकुती किंवा अशासारखे काही नसून अशासारखे काही नसून ती पवित्र पवित्र व निर्दोष असावी. प्रेज द लॉर्ड. ती पवित्र व निर्दोष असावी. हे निर्दोष कधी होतंय? ते जे पेत्राच्या पहिल्या पत्र पहिला अध्याय 19 वचन की त्याने आम्हाला निर्दोष कसं केले? तर निष्कलंक व निर्दोष कोकरा निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त असा जो ख्रिस्त त्याच्या मोलवान रक्ताने त्याच्या मोलवान रक्ताने तुम्हास विकत घेतले आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हास विकत घेतले आहे. घेणार म्हटलंय का? घेतले आहे. घेतले आहे म्हणजे जो आमचा जन्मपाप आणि कर्मपापाचा डाग आम्हाला होता, तो डाग बाप्तिस्मेच्या दिवशी, कधी? बाप्तिस्मेच्या दिवशी ते पाणी आमच्यासाठी काय होतं? रक्त. आणि आपण कशा आहोत? जन्माचे आणि कर्माचे पापी. या पापाचा डाग धुण्यासाठी आम्हाला प्रभू येशूच्या नावावर बाप्तिस्मा घ्यायचा आहे. नो पिता पुत्र पवित्र आत्मा, नाही झेंड्याखाली, नाही यहोवा. बायबल सांगतं प्रभू येशू ख्रिस्त. का जो प्रभू आत्मा, आत्म्याला रक्त नाही आणि रक्त ओतल्या वाचून पापाची क्षमा होत नाही, तोच आत्मा शरीर धरून या भूमीवर आला, तुमच्या आणि माझ्या पापासाठी त्या क्रूसावरती मारला, पुरला, तिसऱ्या दिवशी जिंदा झाला. म्हणून पेत्र म्हणतोय त्याच्या रक्ताने तुम्हाला त्याने मोलाने विकत घेतलं. मग जर त्याने विकत घेतलंय तर तुमचा अधिकार कुणाचा असेल? बाळकाचा का प्रभूचा? मग जर आम्ही म्हणतो प्रभू येशूचा, मग आम्ही जगाचे कर्म करणारे कोण? आणि जेव्हा जगाच्या कर्मात आम्ही वावरतो तेव्हा ख्रिस्त आमच्यात नाही. कारण तो म्हणतो तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, त्याचं रक्त निर्दोष व निष्कलंक. जर आम्ही प्रभू येशूच्या नावात बाप्तिस्मा घेतोय तर जन्मपाप आणि कर्मपाप याची आम्हाला क्षमा झाली. पण बाप्तिस्मा घेऊन उठल्यानंतर मी परत पहिल्या जीवनात गेलोय, त्या जगातलेच मित्र मैत्रिणी संग वागतोय, हे ज्याने त्यांनी जाचावं. मी स्पष्ट सांगतो की बाप्तिस्मा घेतला मग आम्हाला दान मिळालं, स्वर्गात गेलो नाही. माझा सहवास, माझी संगती, माझं टीचिंग कोणाबरोबर आहे हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. कारण आपण मुलाबाळांना डॉक्टर, इंजिनियर, वकील होण्यासाठी काय करतो? चांगल्यातला चांगला क्लास लावितो. शेजारी एखादा साधा क्लास असेल तर आपण काय म्हणतो, नाही ते टीचिंग बरोबर नाही. मग तिथला क्लास लय भारी, तिथं जा. मग 2 लाख, 10 लाख, 50 करोड सो बिल भरतो. बरोबर आहे. आणि मग ख्रिश्चन बनवणं एवढं सोपं वाटलंय का? किंवा मी पाळत जमन, ते मी पाळत जमन, किंवा ही संगती जमन, ते लोक जमतील. कधीच स्वर्ग पाहू शकत नाही. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. कारण लाखातला एक स्वर्गात आहे. जर स्वर्गात जायचं असेल तर जर मी प्रभू येशूच्या नावात बाप्तिस्मा घेतलाय तर ही स्टेप माझ्या जीवनात असेल, त्यांच्याशीच माझी संगती असेल, त्यांच्याशीच माझी संगती असेल. कारण चांगले कपडे घातल्यानंतर चांगल्या लोकांशी बसावं वाटतं, किंवा आता आम्हाला मोठ्या मोठ्या फंक्शनला जायचंय तर मग त्या ठिकाणचा पोशाख आम्ही पेरावं धारण करणार का? तिथं भारी भारी लोक येणार, बरोबर ना? तिथं भारी भारी लोक येणार. किंवा साध्या फंक्शनला जायचं असेल, नाही रे काय साधे गरीब लोकांचं लग्न, मग चला आपलं साधं जाऊ. हे बरं कळतं, हे कळतं ना? मग असंच जीवन बायबल मध्ये सुद्धा आहे. माझी संगती कोणाबरोबर आहे? वचन पाळणाऱ्या बरोबर आहे का वचन तोडणाऱ्या बरोबर आहे? की आमच्या मराठीत म्हण आहे काय, ढवळ्याच्या जरी पवळा बांधला वाढ नाही तर गुण लागला. का? संगती आली हो. सेम टाइम आहे. आज माझी संगती कोणाबरोबर आहे? आज मला स्वर्गीय एवंची संगती आहे का नरकीय गोष्टीची संगती आहे? जर नरकाची गोष्टीची संगती असेल तर रात्रंदिवस काय कुकर्मे असतील? जग आणि जगातल्या गोष्टी. पण जर माझ्या जीवनात जर स्वर्गीय संगती असेल तर माझ्या डोक्यात विचार असतील, मी काय करू? कुठलं देवाचं वचन माझ्याकडून तुटते? कोणतं देवाचं वचन माझ्याकडून पाळल्या जात नाही? मी काय करणार? कोशिश. का जसं मुलाला आलं नाही तर आम्ही 3 वेळा शिकवतो, मुलाने खाल्लं नाही तर 4 वेळा फटके देऊन खाऊ घालतो. बरोबर? हे काही टाइमपास नाही. तो प्रभू काल, आज आणि युगानुयुग एक सारखा आहे, बदलणार नाही. मग आम्हाला जर त्याच्या राज्यात जायचं असेल तर आज आम्ही जर प्रभू येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेतलाय तर संगती त्याच्यात ठेवावी लागेल. का?
कारण यशाचं पुस्तक 55 अध्याय 11 वचनाचा बायबल काय सांगते? यशाया 55:11. तसेच जे माझे वचन तसेच जे माझे वचन माझ्या मुखातून निघते माझ्या मुखातून निघते ते होईल, ते होईल. ते माझ्याकडे रीते परत येणार नाही, ते माझ्याकडे परत रित्या येणार नाही, परंतु ते जे मी इच्छितो मी जे इच्छितो ते पूर्ण करेल तेच पूर्ण करील. आणि ते ज्यासाठी मी ते पाठवले आहे ज्यासाठी मी ते पाठवले आहे ते साधेल. तेच साधेल. बायबल सांगतो त्याने वचन देह खाली पाठवलं यासाठी की आम्हाला जीवन मिळावं. कारण त्याच्या मार्गाने आपल्याला काय मिळालं? जीवन. मग जर आम्ही जर सच्चाईने वागतोय, वचन आज्ञा पाळतोय, त्या वचनावर आठवून जर प्रार्थना केली का जीवन आमच्यात उतरणार नाही का? पण त्याच्यासाठी पहिलं कॅच करावं लागेल, मी वचन पाळितोय का तोडीतोय. कारण प्रभू म्हटलाय माझ्या मुखातला शब्द ज्या कार्यासाठी मी पाठवतोय ते कार्य पूर्ण केल्याशिवाय ते माझ्याकडे परत रिक्त येणार नाही. हे वचन सत्य होतं. आणि मग जर आमच्यासाठी त्याने जर शब्द सोडलाय आणि आमचं जीवन हे त्याला आवडणार आहे तर तो शब्द रिकामा परत जाईल का? आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. पण त्याच्यासाठी पहिला पॉइंट, मी त्याचे शब्द आज्ञा पाळतोय का? जर मी त्याच्या वचनाने आज्ञा पाळतोय तर तुमचा माझा ब्लेसिंग कोणी रोखू शकणार नाही. पण जर एका कानाने ऐकतोय दुसऱ्या कानाने सोडतोय आणि मी माझेच कर्म करतोय तर ते वचन आमच्यासाठी टॉप असेल. टॉप म्हणजे काही उपयोग नाही का? कारण आम्ही आमचाच मार्ग धरू. मग हे कुठे जातील? यशया 4:1 का तेव्हा सासरे उठून म्हणतील आम्ही आमच्या लाकडी खाऊ, आम्ही आमच्याच वस्त्र लिहू, फक्त ख्रिस्ती आहे तुझं नाव आम्हाला राखले. यांचा प्रेम काय झालाय? माहित ख्रिश्चन झालाय, लगीन ख्रिश्चन झालाय, चर्च मेंबर आहेत, पास्टर ओळखीचे आहेत, पास्टर लय नावाचीच आहेत, स्वर्गात गेलो. त्या दिवशी कळेल. पण त्या दिवशी आमेन वेळ नसेल. आज आमच्यावर त्यांनी कृपा केली, आमच्यासाठी वेळ दिलाय, आमच्यासाठी सत्य प्रगट केलंय. तर आमच्या जीवनात एक काम असेल, हे सत्य अनुसरायचं. दुबारा उचला. तसेच जे माझे वचन हा माझ्या मुखातून निघते हा ते होईल, हा ते माझ्याकडे रीते परत येणार नाही, हा परंतु ते जे मी इच्छितो मी इच्छितो. आज त्याने आमच्यासाठी काय इच्छिलंय? चांगलं का वाईट? हा लोक म्हणतात नाही देवाने वाईट केलं, देव असा करतो, देव तसा करतो. बायबल मध्ये मला कुणी दाखव का देवाने कुणाचं वाईट केलं. नाही तर बायबल मध्ये मी कुणाला चॅलेंज करून सांगतो का देवाने पहिला तर सैतानावर प्रेम केले. पहिली प्रार्थना बायबल मध्ये त्यांनी कुणाची ऐकली? सैतानाची. हे मी स्पष्ट सांगतो. आणि त्यामुळे तो काय ठरलाय? देवादी देव. हे लक्षात ठेव. आज आम्ही जर त्याच आत्म्याने आहोत, आमच्या जर तोच आत्मा आहे तर आम्ही सुद्धा वचन पाळणार, वचन तोडणार नाही. 10 वचन काफी नाही ब्रदर, एक वचन काफी आम्हाला नाशात नेण्यासाठी. आज लोकांचा फक्त भ्रम आहे, धार्मिक 7 वेळा पडला तर प्रभू उठवी. प्रत्येकाच्या डोक्यात हेच फिट झालंय का? पहिलं वचन काय शिकवतोय? सिस्टर टेन्शन घेऊ नका, धार्मिक 7 वेळा पडला तर प्रभू वाचवी. कशाला ती बिचारी सुधरण? ब्रदर टेन्शन घेऊ नका. आता एवढा नवीन वर्ष लागूपर्यंत प्या आणि नवीन वर्ष लागलं का मग सोडा. का? धार्मिक 7 वेळा पडला तर प्रभू उठवी. बिनलाजवानी परत उलटे बोलू देत. माझ्या जीवनातली साक्षी गावी नाही पालकाने, आमच्या पालकाने सांगितलं धार्मिक 7 वेळा पडला तर प्रभू उठवी. मग आता एवढ्या नाताळपर्यंत प्यायचं आणि नवीन वर्षाची पार्टी करायची आणि नंतर सोडून द्यायचं. परत आलंच नाताळ जवळ. मग दारू नाही प्यायची, आता ताडी प्यायची. ताडी नाही प्यायची, आता बियर प्यायची. आता सिगारेट नाही, बिडी नाही, आता सिगारेट प्यायची. काय प्रभूचा हे शब्द नाहीये ब्रदर. प्रभूने कोणाचा नाशवाची इच्छा केलेली नाहीये. त्याने शब्द यासाठी सोडलाय की आम्हाला त्याच्या शब्दाने जीवन मिळावं. हा जीवन जर तुम्हाला आणि मला मिळवायचं असेल तर बायबल सांगतं योहान 7:63 देहापासून काही लाभ नाही, जी वचन मी तुम्हाला देत आहे ती आत्मा व जीवन. जीवन देणारा तो आत्मा आहे, जीवन देणारा तो आत्मा आहे. मास काही लाभ देत नाही. मास काही लाभ देत नाही. जी वचने मी तुम्हाला सांगितली आहे जीवाची मी तुम्हाला सांगितली आहे ती आत्मा आहे, ती आत्मा आहे, जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मग ज्यावेळेस आदामाने एक वचन तोडलं, मरण उतरलं. आणि मग आज जर आम्ही फुटालाच वचन तोडीत राहिलो आणि स्वर्गात गेलो
म्हणतो म्हणजे किती आम्ही लोकांना येणं बनवतो. हे शिष्य 78 जण इथं बसलेत. बायबल सांगतंय किती 78 जण इथं बसलेत. अगोदर लय नाचले, भूत निघालं, चिन निघालं. प्रभू इथं निरोगी चांगले झाला, इथं भूत निघालं. प्रभूने घेतले एका कोपऱ्यात आणि घेऊन मग जेव्हा मेसेज द्यायला लागला, आत्मिक गोष्टी दाखवायला लागला, अरे हे वचन तर कठीण आहे. हे कोणाच्याने कळेल? काय कठीण आहे? वचन कठीण आहे. 7 वचन काय सांगतंय? काय हे वचन कठीण आहे, कोणाच्याने पेलवेल, कोण मारील? बायबल सांगतं ते एक एक करून निघून गेले. निघून गेले. अगोदर तर नाचले, प्रभू इकडे हे झालंय, तिकडे ते झालंय, तिकडे फलानं झालंय, नाचत आले ना. पण जेव्हा आत्मिक गोष्टी प्रभूने प्रकट केल्या, आत्मिक गोष्टी सांगायला लागला, तेव्हा बायबल सांगतं ते त्याच्यापासून निघून गेले, पुन्हा त्याच्याबरोबर चालले नाही. माझ्याही सेवेत मी सांगतो ना, मी जर मनधारणे केल्या असत्या ना आतापर्यंत, पायलीचे 50 चेअर झाले असते, पण मी नसतो या भूमीवर. हे आपला कन्फर्म आहे. मी या भूमीवर नसतो. आज त्याची शुद्ध कृपा आहे का त्याच्या महिमेसाठी त्यांनी मला या भूमीवर ठेवले. म्हणून आपला आजही चॅलेंज आहे, मी आताही मरेल, उद्या मरेल, कधी मरेल, मरेल ते प्रभूच्याच वचनासाठी मरेल. कारण त्याने इतक्या वाईट कंडिशन मधून मला सांभाळलं. आज तर त्या देवाने माझी खूप चांगली कृपा केली. आज लोक पैशासाठी, पोटासाठी आज मेसेज विकतायत. तो काय फायदा होणार? काय फायदा होणार? मन धारणा चालत फक्त यू बी चलेगा, वो बी चलेगा, स्वर्गात गेला. अरे तू काय पडले, डेंजर लय बोलतोय, काळजाचा ठाव निघतोय. अरे उलटा आशीर्वाद घे तुम्ही, काळजाचा ठाव निघतोय. तो जीवन चेंज करा, देवाला आवडणारे जीवन जगा. कारण हाच पॉइंट कधी झाला होता? हाच पॉइंट कधी झाला होता? पेंटिकॉस्टच्या दिवसात. गॉड ब्लेस यू. कारण पेत्र 1100च्या बरोबर बोलताना त्यांना काय झालं? टोचलं, बोच लागले. ते नाही म्हणले, पेत्राने मला ते लोक उठून उभा राहून म्हणले, अरे भाऊ तू बोलतोस तर आम्हाला टोचतं, आम्ही काय करावं? पेत्र काय म्हणला? पहिला पॉइंट पश्चाताप करा. बाप्तिस्मा घ्यायला म्हणला. पहिला पॉइंट पश्चाताप करा. का ज्या गोष्टीवर तुम्हाला वचन टोचतंय त्या गोष्टीवर पश्चाताप करा. पश्चाताप करणे म्हणजे सोडून देणे. आमचे लोक वचन लागतंय म्हणून दूर पळतील. का? स्वभाव चेंज करायचा नाही, जुन्या गोष्टी उडवायच्या नाही. आणि जर उडवायच्या नाही तर प्रभू म्हणे कुकर्म करणाऱ्या माझ्यापासून निघून जा, मी तुला ओळखत नाही. पण हे म्हणतील प्रभू भूत घालवलंय, खाणं पिणं केलंय, पण तो म्हणे मी तुला ओळखत नव्हतो. का? कारण तेव्हा यांची कर्म कशात चालली? देहाची, शरीराची. आणि म्हणून प्रभू येशू मसीह त्यांना म्हणला, त्या देहापासून काही लाभ नाही. जी वचन मी तुम्हाला देत आहे ते आत्मा व जीवन आहे. मग हे जीवन घेण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? वचन पाळावं लागतील. वचन. आणि जेव्हा वचन पाळतात तर बायबल सांगतं, मॅथ्यूचं पुस्तक 18 अध्याय 20 वचन, मत्तई 18:20. लवकर. कारण जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमले आहे, माझ्या नावाने एकत्र जमले आहेत, तेथे त्यांच्यामध्ये मी आहे. आमेन. बायबल सांगते जे माझ्या नावाने दोघ्या अगर तिघे एकत्रित जमले तिथं मी आहे. काल, आज, युगानुयुग मी आहे. झोड घेऊन येऊदा आला, येशू ख्रिस्ताला पकडायला. येशू ख्रिस्त त्यांच्याकडे चालला. अरे भावानो तुम्ही काय शोधता? नासरी. प्रभू काय म्हणला? मी तो आहे. बायबल सांगतं त्या सगळ्याच्या सगळे खाली मी तो आहे. इथं काय म्हणतो? जिथं माझ्या नावाने दोघ्या व्यक्ती एकत्रित जमले तिथं मी आहे. मी तो बदलला नाही. आता मी शहरात आलो म्हणून मी दुसरा आलोय असं म्हणला का? मी आहे. का ज्या यहुदी लोक त्याला पकडायला आले त्यांना सुद्धा काय म्हणला? ज्या येशूचा तुम्ही शोध करता तो मी तो आहे. तो मी तो आहे. आय एम दॅट आय एम. तो बदलणारा नाही. आमचे लोक बदलतील, आमचे पालक बदलतील, पण देव काल आज एक सारखा आहे. हे कसे बदलतात? का? बलामाने भविष्यवाणी नाही केली का? कायफाने भविष्यवाणी नाही केली का? परंतु बायबल सांगतात कारणात नाही होऊ शकत. प्रभू कृपा करील. हा पॉइंट नेक्स्ट संडेला मी तुम्हाला प्रीच करतो. प्रार्थना ठेवा, कारण आज आम्ही लास्ट वेळ मध्ये आहोत की प्रार्थना केल्या, भविष्यवाणी केल्या, स्वर्गात गेलो. हे नाही. स्वर्गात जाण्यासाठी आमचा जन्म हा वचन व्हायला पाहिजे. वचन कोण आहे?
किंवा तिघ एकत्रित जमले असतात त्यांच्या मध्ये मी आहे. त्यांच्या मध्ये दोघं तिघ का याचं रिझन का? कारण जर एकाला नसेल तर त्या दोघातून एकाला पास होईल किंवा दोघाला नसेल तर त्या एकासाठी त्या दोघाला स्पर्श होईल. हे बायबल सांगते. एक म्हणा. पण आज चर्चमध्ये बसायचंय किंवा प्रार्थनेला बसायचंय फक्त टाइमपास. काय फायदा होईल? आज आमचं प्रभूला हृदयाची गरज आहे, कारण आमचं हृदय प्रभूचं मंदिर होणार आहे आणि जेव्हा ते हृदय मंदिर होईल तेव्हा या भूमीचं मंदिर तुम्ही होता. बायबल सांगते. आणि त्या पारवशी क्षेत्राला म्हणला ना, तुम्हाला जर छोटा देव म्हटला तर याच्यात नवाल मानून नका. का? जर पवित्र आत्मा मिळतोय तर तुम्ही ख्रिस्ताचे जिंदा मंदिर होता मिळतोय. आज आपल्याला तो बदलणारा परमेश्वर नाही, तो न बदलणारा परमेश्वर जो आमच्या तकदीरामध्ये आमच्या जीवनात आलाय, मग आम्ही का बदलावं? आणि म्हणून आज जर आम्हाला ते सर्व काळचं जीवन उत्तर मिळवायचं असेल तर आम्हाला त्याच्या पावलोपाऊल देऊन चालावं लागेल, त्या वाचनाप्रमाणे जीवन जगावं लागेल, ताकी तो आत्मा आमच्यामध्ये वासेल. प्रभू तुम्हाला आशीष करू. बंधू परमेश्वर आपल्यामध्ये आहेत, प्रार्थना करतील. देवा जो न बदलणारा परमेश्वर, हा मेसेज आम्ही आज पाहत आहोत. हा मेसेज संपलेला नाहीये. हा मेसेज आमच्या जीवनासाठी प्रभू कार्य करण्यासाठी. त्यानंतर उद्या सकाळी जे 7 वाजता माझं जाणं आहे, प्रभू मला समायच्या गाड्या मिळणे, जे काही प्रोग्राम आहेत प्रभू ते प्रोग्राम सर्व आशीर्वादित करण्यासाठी, माझा परतीचा प्रवास आशीर्वाद करण्यासाठी, पाचवी मंडळीतले लेकर प्रभू सांभाळण्यासाठी आणि आजचा मेसेज विशेष करून आमच्या प्रत्येकाच्या जीवनासाठी कार्य करण्यासाठी. कारण तोच परमेश्वर म्हटलेला आहे, आजच्या युगाचा नाश मी आज्ञेने करणार आहे. आणि तोच परमेश्वर आपल्या सेवकाद्वारे म्हटलाय, मी तुमचा आज्ञेने बाप्तिस्मा करीन. पवित्र प्रभूने आमच्यासाठी आज्ञेचा बाप्तिस्मा करावा, कारण या जगाचा जर नाश आज्ञेने होणार आहे. जसं बायबल सांगतं, तांबडा समुद्र दुभगवला, एक ग्रुप त्या तांबड्या समुद्रातून कोरड्या भूमीवरून पास होऊन गेला, पण दुसरा ग्रुप मध्यानी आला आणि त्या पाण्याने त्यांचा नाश केलाय. सेम कंडिशन, तो अग्नी रथातून आम्हाला स्वर्गात घेऊन जाईल, पण लोकांचा त्याच अग्नीने नाश होईल. त्याच्या अगोदर त्या देवादी देवाने न बदलणाऱ्या परमेश्वराने आमचा अग्नीने बाप्तिस्मा करावा. यासाठी आपल्यामध्ये बंधू प्रवीण सोनवणे आहे, प्रार्थना करतील. सर्वजण डोळे बंद करतील. आपण प्रार्थना करू. हालेलुया 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 हालेलुया. पवित्र 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 स्तुतीस पात्र भैया आकाश आणि पृथ्वी निर्माण करता राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभू लॉर्ड गॉड, त्या महान देवादी देव प्रभू येशू मसीहाच्या नावात धन्यवाद उपकार आभार मानतो. प्रभू दया केलीस, कृपा केलीस, अनुग्रह केला पहा. इथं बसल्या प्रत्येक लेकराचं मागे 18 वर्ष उत्तम संरक्षण केलं, सांभाळ केला पहा. डोळ्याच्या भावडी करून सांभाळ रक्षण केला पहा. पुण्याचा पहा त्या चॅनल आम्हाला एकत्र जमलं पहा. शाबादूस पवित्र पाण्याची पहा. आम्हाला संधी द्या काबदुली या महान दयाबद्दल पहा. त्या महान समयाबद्दल आपला धन्यवाद उपकार आभार मानतो. माझ्या स्वामी जगाचा विचार केला तर पहा आणि शात्मीचा पाहायच्या नावा वेळ लाभणार पहा. आणि शात्मी जग सोडून गेले आणि शात्मी पहा. मोठ्या संकटामध्ये मोठ्या त्रासमध्ये जग सोडून गेलो पहा. तुझी शुद्धाची दया, तुझी दया कृपाची अनुग्रह केला पहा. तो आम्हाला सांभाळलं, रक्षण केला पहा. त्याचा लाखोला धन्यवाद उपकार आभार मानतो पहा. आम्ही जन्माचे कर्माचे पापी आमचे काय लायकी आमचे काय पात्र पहा. तुझी दया तुझी कृपा तो आम्हाला होतं पहा. म्हणून तुला आपला धन्यवाद उपकार आभार मानतो पहा. विषय करून आमच्या चुका झाले असेल, अपराध झाले असेल माझ्या पहा. लोक त्या पापाची चुकाची अपराधाच्या दैनिक कृपया आम्हाला क्षमा करण्यासाठी पहा. तुला विनंती करतो, प्रार्थना करतो पहा. त्या परमेश्वराचं रक्त आधी बात करते पहा. रक्त थेंब टाकून पहा. शुद्ध पवित्र करण्यासाठी विनंती करतो. वचन सांगता तुम्ही मंडळी पहा. लोक निष्कलंक पवित्र पहा. कोणताही डाग नाही, त्याला कोणती सुरुवात नाही पहा. आता आम्ही जन्माचे कर्माचे पापी पहा. लोक आम्ही आमच्या कर्माचा विचार केला तर पहा. आमची कोणची लायकी आमची कोणची तुझी दया तुझी कृपा माझ्या पासून तू सांभाळतो. विनंती करतो, प्रार्थना करतो. रक्ताच्या द्वारे आमच्या मध्ये काय कलंक असेल पहा. जे काय अन्याय प्रभू येशू मसीह विनंती करतो पहा. तुला आवडणारी मंडळी होण्यासाठी बाबा तू सहाय्य कर, मदत करण्यासाठी विनंती करतो. तुझ्या सेवकाला मागे आठ उत्तम संरक्षण केलं, सांभाळलं पहा. सर्व काय धावपळ तू बेसिक केला पहा. लागण्या शक्तीने सामर्थ्याने भरलं पहा. आठ महिने सर्व काय तू बेसिक केलं पहा. त्याबद्दल धन्यवाद तुझा आभार मानतो पहा. आज एक मीटिंग चालायचं तू सहाय्य कर पहा. त्याच्या मोठा दावा घेतात माझ्या बाबा. सर्व आमच्यासाठी एक अनुभव अनुभवाच्याबद्दल आपला धन्यवाद तुझा आभार मानतो पहा. त्या बहिणीने भावाने वचन ऐकलं पहा. हरेकाच्या मनामध्ये हरेकाच्या अंतःकरणामध्ये वचन रुजू दे पहा. वचनाप्रमाणे कार्य करण्यासाठी प्रत्येकाला तू सहाय्य कर, तू मदत करण्यासाठी विनंती कर पहा. मंडळ या ठिकाणी जमले पहा. त्यानंतर तू सहाय्य कर, मदत कर पहा. त्या बहिणी भावाने ऑनलाईन वचन ऐकलं पहा. प्रत्येकाची याद करतो पहा. पाचवी मंडळाची याद करतो पहा. नगर सारवा माणिक तोंडी उल्हास नगर आणि जे काय अजून जे काय लेकर बाबा जे काय वचनासाठी ठरवतं पहा. जे काय त्यांनी वचन ऐकलं प्रभू पहा.
वचनाप्रमाणे जीवन जगण्यासाठी आहे का तू सहाय्य कर, आहे का तू मदत करण्यासाठी विनंती कर पहा. कारण प्रभू वचन सांगते तसा बीज हे मातीमध्ये पडतंय पहा आमेन. आणि त्या तिसऱ्या दिवशी जीवन प्रगट करतो माझ्या Yes, पहा. Lord. विनंती करतो, प्रार्थना करतो पहा. Yes, Jesus. एका वचन ते दासन खरं पेरले माझ्या पहा. आमेन. वचन आमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये ठेवून दे पहा. Yes, Lord. त्या वचनाचं आपलं फळ प्रगट करण्यासाठी यावं. Yes, Jesus. तू सहाय्य करून त्यासाठी विनंती कर पहा. Yes, Lord. वचन धोका कर न बदलणार परमेश्वर आपल्याला आमेन, देतो पहा. आमेन. आणि मग तू माना खाऊ करता पहा. Yes, Lord. परमेश्वर तुला विनंती करतो, प्रार्थना आमेन, कर पहा. आमेन. माझ्या स्वामी तुझा आब्रामाचा आमेन. होता. Yes, Lord. तू संतान स्तोत्र, स्तोत्र. Jesus. प्रभू मध्ये पहा. म्हणून तुझ्या Glory. वचनाची आमेन. द्वारे कृपा पहा. Glory to God. धन्यवाद. रक्षण केलं माझ्या पहा. धन्यवाद माझ्या. धन्यवाद परमेश्वर तुझ्या पहा. पसीन बदल. कृपा आज आम्ही जन्माचे Yes, ग्रस्त Lord. माफी पहा. स्तोत्र. ते वचन आमच्यावर उतरून प्रभू पहा. आमेन. आम्ही खरोखर ते न बदलणार परमेश्वरासारखे होण्यासाठी पहा. स्तोत्र. तू आम्हाला सहाय्य कर, मदत करण्यासाठी विनंती कर पहा. Jesus. त्या वचन सांगतो तो सैतान होता पहा. तो सैतानचा साथ्यामध्ये टिकला नाही माझ्या पहा. Yes. लोक आपल्यातून बोलतो माझ्या पहा. आमेन. विनंती करतो, प्रार्थना करतो पहा. स्तोत्र. सत्याचा आमच्या भोवती द्या पहा. आमेन. आणि आम्ही देखील प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाचा पहा गौरव होण्यासाठी पहा. Yes, तू Lord. आम्हाला सहाय्य कर, मदत कर पहा. Yes, Lord. जगाचा नाश अग्नी होणार प्रभू येशू Yes, ख्रिस्त पहा. Jesus. पण त्याच्या आधी तू महान अग्नी आपल्यामध्ये उतरण्यासाठी पहा. तू आमेन. प्रत्येकाला लायक बनवतो, आम्ही प्रत्येकाला सहाय्य कर, मदत कर पहा. स्तोत्र. प्रत्येकाला पवित्राचा अभिषेक कर म्हणजे पहा. Jesus. महान बनण्यासाठी विनंती कर पहा. आमेन. म्हणजे शुद्ध कर, पवित्र कर, आणि Yes, शुद्ध Lord. करण्यासाठी विनंती कर पहा. Yes. त्याच्यामध्ये सेवकाला प्रार्थना शिकून द्यायसाठी आमेन. विनंती कर पहा. आमेन. जे काय गावचं जाणं येणं प्रभू येशू Yes, पहा. Jesus. गाडीच्या चालक मला तोडण्यासाठी आमेन. विनंती कर पहा. Yes, Lord. चालण्याच्या शक्तीने सामर्थ्याने भरण्यासाठी विनंती कर Yes, पहा. Lord. असा मोशीच्या सोबत तू होता माझ्या बाबा. आमेन. सेम काही चांगली सेवा राहण्यासाठी विनंती कर Yes, पहा. Lord. असा खरकोबा मिरवणार या ठिकाणी ती आमेन. meeting बांध केली आमेन. पहा. Yes, खरको माझ्या स्वामी बाबा विश्वास आहे पहा. आमेन. चिन्ह बात करतो बाबा. आमेन. खरको माझ्या स्वामी बाबा चिन्ह तू प्रत्येक मीटिंग Yes, उतरायचे Lord. तू सहाय्य कर, मदत Jesus. कर. Yes, ज्या Lord. ठिकाणी तुझी इच्छा बाबा. आमेन. अशा प्रत्येक ठिकाणी सेवा घेण्यासाठी विनंती कर आमेन. पहा. फिल्म तू उचल बाबा. आमेन. माझ्या Yes, स्वामी Lord. बाबा तुझा आपण जीवन दे पहा. Yes, Lord. ज्या ठिकाणी तू वर्ष लेखूचा तडपता नाही पहा. स्तोत्र. अशा प्रत्येक ठिकाणी घेऊन जाण्यासाठी विनंती कर पहा. Jesus. अंधारातले आपले कृपया एकत्र होण्यासाठी पहा. त्या सेवका शक्ती सामर्थ्याने भरून काढा पहा. आमेन. जी काही गरज आहे ती प्रत्येक इच्छा तू पूर्ण करण्यासाठी विनंती कर Yes, पहा. Lord. तुझं घर होण्यासाठी विनंती कर पहा. आमेन. आम्हाला एकत्र जमलं पहा, तू करावं म्हणतो पहा. Jesus. तिथं बसल्या प्रत्येकाचं जीवन तू ब्लेसिंग पण Yes, विनंती कर Lord. पहा. Yes, आमच्या Lord. जे कोणी बिमार असतो बापा आमेन. त्याच्या तू चंगाई करण्यासाठी विनंती कर पहा. Jesus. हर काही इच्छा मान तू करण्यासाठी विनंती कर Yes, Lord. पहा. आज जगामध्ये महामारी पसरली माझ्या Yes, बापा. Lord. विष्णू डोळ्याच्या हावडी परवा रक्षण करत पहा. आमेन. आज आम्ही लाईफ आमचे पात्र नाही बापा. Yes, Lord. विष्णूची अशी कृपा करतो पहा. Yes, Lord. त्यामुळे आपण धन्य तू करावा म्हणतो पहा. Jesus. आम्हाला निरोगी जीवन दिलंच माझ्या पहा. आमेन. का आम्ही तुझी कशी उपकार फेडू माझ्या पहा. आमेन. Yes, Lord. दयाळू तुझी कृपा करतो माझ्या Jesus. पहा. आमेन. थांबवतो पहा, त्यावर उपकार आभार म्हणतो पहा. आम्हाला तुला सहाय्य करून पवित्र बनव आमेन. पहा. तुझं वचनाप्रमाणे जीवन जगण्यासाठी मदत केली Yes. पहा. मीटिंग तू बेसिक केली पहा. या ठिकाणी तू चिन्ह उतरत माझ्या पहा. आमेन. 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 प्रत्येकाला तुला लाईव्ह बनव पहा. धन्यवाद. लोकांच्या राजकीय करण्यासाठी विनंती करत पहा. Jesus. आशीर्वाद भरून काढ्या पहा. Yes, Lord. आणि म्हणजे सर्व कार्य तू बेसिक कर. आणि तुझं गरवण्यासाठी विनंती कर पहा. आमेन. या वचन सांगते कशाची काळजी करू नका माझ्या पहा. आमेन. विनंती करतो, प्रार्थना कर पहा. स्तोत्र. एक लेखाची इच्छा माग तू पूर्ण करण्यासाठी विनंती कर पहा. स्तोत्र. आज जगामध्ये खरं आणि कधी संकट आहे माझ्या पहा. वचन सांगते मी कधी बदलणारा परमेश्वर नाही माझ्या पहा. आमेन. प्रत्येक बच्चाचं सामानासाठी विनंती कर पहा. ज्यांना काम नाही बापा त्याला काम मिळण्यासाठी तू मदत करण्यासाठी आमेन. विनंती कर पहा. Yes, Lord. एक लेखाची इच्छा माग तू पूर्ण कर. तुझं गरवण्यासाठी विनंती कर पहा. वचनाच्या द्वारे प्रत्येकाचं जीवन तू बदल बापा. आमेन. हे का तू आशीर्वाद भरून काढ पहा. Jesus. मान सन्मान गौरव तुला दे पहा. धन्यवाद येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि करून पहा. आमेन.